वचन में जाएंगे। यस, अपने आत्मा को और बलवान करेंगे। यस, आई रिक्वेस्ट पास्टर मनीष टेलर टू गो कम अपॉन द स्टेज। यस, एवरीबॉडी कैन स्टिल अप्रिशिएट आवर डियर पास्टर बाय क्लैपिंग। जोरदार तालियों से अपने पासवान का हम आदर करेंगे। थैंक यू। बसू आपण। प्रभूला धन्यवाद देतो। देवाच्या वचनावर तुमचं किती प्रेम आहे ते मी आता ऐकलं, पाहिलं आणि मला आनंद वाटतो की अतिशय सेवकावर आणि वचनावर प्रेम करणारे लोक मी आता पाहिले। एक गोष्ट निश्चित आहे, ज्या वेदनेमधनं, ज्या त्रासामधनं प्रभूचा सेवक जात असतो, त्याची वेदना, त्याचा त्रास फक्त सेवकच जाणू शकतो, दुसरं कोणी जाणणार नाही। ज्या दिवशी या मोशेला प्रभूनं बोलवलं, असं लिहिलं, इब्री लोकांच्या पत्रामध्ये विश्वासणाऱ्या वीरांची यादी देताना मोशेचं नाव आणि त्याच्या पाठीमागची उपाधी किंवा त्यानं ज्या गोष्टी मिळवल्या त्याच्या संबंधानं असं म्हटलं, पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं त्यानं पत्करलं। हे सोपं नाही आहे। जो व्यक्ती राजवाड्यामध्ये राहिला, ज्यानं सगळ्या विद्वत्ता हासिल केल्या, प्रत्येक गोष्ट त्यानं मिळवली, परंतु जेव्हा परमेश्वराचं बोलावणं त्यानं ऐकलं आणि त्याला म्हटलं की माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी तू जा, कुठल्याच गोष्टीचा विलंब न करता त्यानं राजवाडा सोडला। हा सेवा ही गोष्ट सोपी नसते। हा टीका करणं सोपं असतं। जगात सगळ्यात सोपं काय माहिती का? नावं ठेवणं। आणि मनुष्याला देवानं जेव्हा घडवलं, सगळं काही देवानं निर्माण केलं आणि माणसाला एकच काम दिलं, नावं ठेवायला। पशुला नावं ठेव, पक्षाला नावं ठेव, प्राण्यांना नावं ठेव। नावं ठेवण्याचं काम कोणी केलं? मनुष्याने। आणि अजूनही तेच करतो, अजूनही तेच काम चालू आहे, त्याचं नावं ठेवायचं। देव निर्माण करतो, मनुष्य नावं ठेवतो। आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, मनुष्यानं नाव ठेवलेलं देव बदलतो। इथून पुढं तुला याकोब नाही तर तुला इस्रायल म्हणतील। नाव बदलतो देव। म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा कोणीतरी तुम्हाला एक नाव देतं ना, तर त्या नावात पण अडकून पडू नका। त्या याकोबाला त्याचा भाऊ म्हणतो, एसाव म्हणतो, हा फसव्या आहे, हा युक्तिबाज आहे। त्याचा बाप म्हणतो हा हिरावून घेणार आहे। आणि इकडं परमेश्वर जेव्हा याकोब त्याच्यावर झोंबी करतो, त्यास देव त्याला म्हणतो मला जाऊ दे। तो म्हटला मी तुला आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊ देणार नाही। त्या देवानं त्याची क्वालिटी पाहिली। परमेश्वर त्याला काय म्हणतो, इथून पुढे तुला याकोब म्हणजे फसव्या म्हणणार नाही, तुला इस्रायल म्हणजे आशीर्वादित म्हणतील। लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या लेबलमध्ये अडकून पडू नका। जगाचं काम तुम्हाला लेबल देणं आहे, नाही का? एक व्यभिचार स्त्रीला पकडून आणलं आणि मग येशूकडे घेऊन आले धार्मिक लोक। हो बघा बघा, ही सकाळी सकाळी व्यभिचार करताना सापडली। तू कशाला गेला बाबा तिथं? एवढ्या सकाळी तुझं काय काम तिथं होतं? इकडं येशू वचन सांगतोय, ते वचन सोडून ते कोण व्यभिचार करतं, काय करतं? आणि मला नवल वाटतं, बायबल घेऊन तिच्या घरी गेले हो, कारण ते शास्त्र घेऊन येशूकडे आले। शास्त्रात लिहिलंय व्यभिचार करताना सापडलं तर दगडानं टेचून मारावं, आणि त्यांची पाठ थोपटून घ्यायला आले बरं का। आता येशू म्हणेल काय धार्मिक आहे, सलाम ब्रदर, तुम्ही पकडून आणलं आणि विचारलं। येशू शास्त्रात लिहिलंय कोणी व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडानं ठेचून मारावं। तुमचं मत काय? मारावं ना। पण कुणी मारावं ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही? प्रश्न तो आहे।
या रगील दोडक्यानं वाटलं प्रभूला काय कळतं माझं पाप. अहो तो माशाच्या पोटातली 2 नाणी ओळखतो. तो असा तसा देव नाही. माशाच्या पोटात काय लपलं ते म्हणून तो म्हटला तुम्ही बाहेरून बघता मी अंतःकरण पारखणारा देव आहे. कुठल्या विश्वात राहता, कुठल्या जगात राहता, देव तुमचं हृदय पारखतो. लक्षात ठेवा. आणि धार्मिक जीवन म्हणजे नेमकं काय माहिती का? दोष दाखवणं म्हणजे धार्मिक जीवन नाही. ज्याच्या दोषांवर पांघरून घालण्यात आलं ते धन्य. धार्मिक जीवन म्हणजे पांघरून घालणं. कनान शापित झाला. का शापित झाला त्याचं कारण तुम्हाला सांगतो. का कनान शापित झाला? नोहा ज्याच्या संबंधानं पृथ्वी तला, देवाच्या वचनात लिहिलं पृथ्वी तलावर त्याच्या इतका तोडीचा मनुष्य कोणी नाही. कोणी सांगितलं? देवाने बरं का. साऱ्या जगाचा नाश केला. तो म्हणतो नोहासारखा नीतिमान या पृथ्वी तलावर कोणी नाही. आता बघा आम्ही म्हणतो नोहा नीतिमान, नोहा नीतिमान. आणि मग 40 दिवस 40 रात्र पाऊस पडला. पाऊस पडल्यावरती सगळ्या जगाचा नाश झाला. आणि 8 लोक तारवातनं बाहेर पडले. नोहानं द्राक्षाची बाग लावली, शेती केली, भरपूर द्राक्ष आले. नोहा दारू पिऊन पडला. आता पडल्यावर त्याच्या मुलानं बघितलं की बाप नग्न आहे. त्याने जाऊन त्याच्या भावांना सांगितलं आपला बाप उघडा नागडा पडलेला आहे. आणि असं लिहिलं ज्या मुलानं आपल्या बापाची नग्नता दुसऱ्या भावांना सांगितली आणि दुसऱ्या भावाने काय केलं ते आले आणि नोहाची नग्नता झाकून टाकली. धार्मिकतेमध्ये फरक आहे बरं का. काही धार्मिक लोक एकमेकाला उघडे करतात आणि जे उघडे करतात ते कनानासारखे शापित असतात. म्हणून बायबल सांगतं ज्यांच्या अपराधांवर पांघरून घालण्यात आले ते धन्य. उघडे का करता? आमचं काम काय? एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडलं. लुटारूने त्याची वस्त्र काढली. कोणी वस्त्र काढली? म्हणजे उघडं कोण करतं? बोला की जोरात. तुम्ही एकमेकाची वस्त्र फाडता म्हणजे तुम्ही कोण आहे? आणि आम्ही स्वर्गात चाललो, आम्ही स्वर्गात काय तुमचं लोणचं घालायचं का? स्वर्गात चाललो, स्वर्गात चाललो. एकमेकाला फाडता, एकमेकाला उघडं करता. मला तर कधी कधी नवल वाटतं किती लोक स्वर्गात जातील का हो? प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या स्त्रीला त्यांच्याकडे पकडून आणलं, येशू विचारतो बाई तुला कोणी दंड दिला नाही का? कसे देतील? सगळ्यांची नावं जमिनीवरती लिहायला मिस्टर मनोज तेलोरे मोठे मोठे संदेश देता. तुमची गुप्त पाप मला माहिती, लिहू का जमिनीवर? गपचूप पळाला. गपचूप पळाला. आणि बघा बरं का सगळ्यांनी तिला मारण्यासाठी दगड घेऊन आले होते. पण शास्त्र सांगतं प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यभिचारीला म्हणतो बाई तुला कोणी दंड दिला नाही का? जा मी तुलाही माफ करतो. अहो येशू व्यभिचारी स्त्रीला माफ करतो आणि आम्ही व्यभिचार म्हणून लोकांना दगड मारायला निघतो. लक्षात ठेवा प्रत्येकाचा न्याय करण्याचा अधिकार फक्त स्वर्गातल्या देवाला आहे. आणि आम्ही कोणीच देव नाही. कोणीच देव नाही. आम्ही कोणीच देव नाही. कोणी देवाची जागा घेऊ शकत नाही. आणि लक्षात ठेवा जेव्हा एकमेकाला दोष देण्यात आम्ही आमचं धार्मिक जीवन खर्च करतो ती गोष्ट प्रभूला कधीच पसंत नाहीये. कधीच नाही. खरं धार्मिक जीवन कोणतं? दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. आमचं पाप, आमच्यातले दोष आम्हाला दिसले पाहिजे. काय माझ्यामध्ये चुका आहे? आणि लक्षात ठेवा तुम्ही एकमेकांचे दोष बघितले तर तुम्ही परिपूर्ण होणार नाही. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला पाहाल तेव्हा तुम्ही परिपूर्ण होणार आहात. तुम्ही एकमेकाला पाहाल तर दोष असणार आहे. एकदा एक व्यक्ती प्रभूजवळ प्रार्थना करतो. म्हणला प्रभू त्याला बोल तुझी इच्छा काय? काय बनायचंय तुला? सांग तुझ्या अंतःकरणातली प्रार्थना. तुला कुणासारखं बनायचंय? देवा मला दुसरं तिसरं काही नाही, मला अब्रामासारखं बनव. म्हटलं बनवतो तुला अब्रामासारखा, पण एक गोष्ट करावं लागेल. अब्राम बनल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये एक राजा पाठवावा लागेल. तो राजा तुझी बायको घेऊन जाईल आणि ती बायको नेल्यावर तुला सांगावं लागेल ती माझी बहीण आहे. देवा मला अब्राम बनवू नकोस, कारण माझी बायकोच घेऊन जाणार आहे. माझी बायको माझी बहीण सांगावं लागणार आहे. तो म्हटलं मला अब्राम बनवू नको. मग आता कोण बनवू तुला सांग? डोकं लावलं काय करावं. देवा मला मोशे बनव ना. म्हटलं बनवतो तुला मोशे.
का तर वरून खाली येताना त्याच्या चेहऱ्यावरती आणि तेज होतं आणि त्याचा चेहरा कोणी पाहू शकत नाही. मला मोशे बनव. तो म्हटला मोशे बनवतो, परंतु दगडी पाट्या खालून वरून घेऊन यायच्या, तू खाली येऊन फोडायच्या आणि त्याच्यानंतर सगळे कानानात जातील, तू लांबून बघायचं. मला नको बनवू. त्याच्यात पण दोष आहे मोशेमध्ये. फार विचार केला, देवा कोण 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 विचार कर, कोणासारखं बनवू. मला एलिया बनव ना. तो म्हटलं ठीक आहे, तुला एलिया बनवतो. एलिया बनवतो. तू प्रार्थना करशील, 3.5 वर्षाचा दुष्काळ नाहीसा होईल. पण इजबिलीला तुझ्यामध्ये पाठवतो आणि ती म्हणेल तुझी गत संदेश त्याच्या गतासारखी करते आणि तुला गुहेत जाऊन लपून बसल. देवा मला एलिया पण बनवू नको. आता कोण बनू? प्रभू आवेशी पेत्र मला बनव. ठीक आहे, पेत्र पण बनवतो. कोंबडा हरवण्यापूर्वी 3दा तुम्हाला नाकारशील. प्रभू मला ते पण नको. मग आता कोण बनू? मला कोणी बनू नको. परफेक्ट फक्त येशू आहे. मला येशू सारखं बनव. हे आमचं जीवन असलं पाहिजे. फक्त येशू, फोकस तुमचा येशूवरती असला पाहिजे. एक तुम्हाला वाढायचंय ना, मग येशूकडे तुमचं लक्ष लावा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगानं येशूला सोडलं नाही, जग तुम्हाला पण सोडणार नाही. हे पण लक्षात ठेवा. जगानं येशूला नाही सोडलं, तुम्हाला सोडतील का? ते नाही सोडणार. त्यांचं कामच आहे क्रूसावरती देणं. ते पकडणार, तुम्हाला दोषारोप करणार. आणि मग इकडं येशूला त्या पिलाताने सत्य काय आहे मला सांग, पण येशूने सत्य सांगितलं नाही. लक्षात ठेवा, जगात कोणी तुमचं सत्य स्वीकारणार नाही. सत्य फक्त येशूच आहे आणि त्याच्याकडे तुमचं लक्ष लावा. आता माझा विषय तो नाही, पण जाता जाता मला असं वाटलं काही गोष्टी तुम्हाला सांगाव्यात. मला जी गोष्ट तुम्हाला शिकवायची, एक बिलिव्हर्स म्हणून, विश्वासणारा व्यक्ती म्हणून, लक्षात ठेवा, तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही या ठिकाणामध्ये आलेला. परंतु तुमच्या विश्वासामध्ये जर कार्य करणारी गोष्ट किंवा प्रभूपासूनचं सामर्थ्य, मी ज्या विषयाला नाव दिलेलं आहे, तुमच्या विश्वासामध्ये सामर्थ्याची गरज आहे. विश्वास वेगळा आणि सामर्थ्य वेगळं. विश्वास वेगळा आणि सामर्थ्य वेगळं. तुमच्याकडे विश्वास आहे, पण तुमच्या विश्वासामध्ये सामर्थ्य असेल याची गॅरंटी नाहीये. विश्वास आहे तुमच्याकडं, परंतु त्याच्यामध्ये पॉवर नाही, त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही. मग हे सामर्थ्य तुमच्यामध्ये कसं येणार आहे? आणि त्या सामर्थ्याच्या द्वारे तुम्ही आता अनुभवाल. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनामध्ये पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल, कित्येक वेळा मी विश्वासाचं जीवन जगतो, पण ते पॉवरलेस असतं, काहीच त्याच्यामध्ये ताकद नसते. मग आम्ही देवाला दोष द्यायला सुरुवात करतो. माझ्या 30 वर्षाच्या मिनिस्ट्रीमध्ये मी पाहिलं की जेव्हा आमच्यामध्ये विश्वासाची कमतरता असते किंवा आमच्यामध्ये सामर्थ्य नसतं, तेव्हा आम्ही एक रुटीनचं जीवन जगतो की ज्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नसतो. नीट ऐका, तुम्ही इथं बसलाय, तुमची परिस्थिती तशीच आहे, तुमच्यामध्ये काहीच फरक नाहीये ना. तुमच्या आत्मिक जीवनामध्ये बदल आहे. तो एक प्रकारचा कोरडं जीवन, त्याच्यामध्ये काही म्हणजे काही चेंजेस नाहीये. तुम्ही बघा, जेवढे पवित्र शास्त्रामधले लोक तुम्ही पाहाल, या लोकांनी त्यांचा विश्वास, त्या विश्वासाचं सामर्थ्य आणि त्याच्याद्वारे त्यांचा परिवार, त्यांचं व्यक्तिगत जीवन, त्यांची मिनिस्ट्री आणि त्यांचं आत्मिक जीवन याच्यामध्ये काहीतरी बदल होत गेलेलं तुम्हाला दिसतो. पण आमच्यामध्ये बदल नाही. आम्ही एक ऑर्डिनरी साधं सोपं जीवन जगतो, ज्याच्यामध्ये काय, आम्हाला देवाने आरोग्य दिलं पाहिजे, आमचं लग्न व्हायला पाहिजे, आम्हाला नोकरी लागली पाहिजे, आमची नोकरी नाही गेली पाहिजे, आमची पगार वाढली पाहिजे, आमची पगार कमी नाही झाली पाहिजे, आणि आमची लेकरं व्यवस्थित असली पाहिजे, त्याच्यावर कुठले हल्ले होता कामा नये. म्हणजे लिमिटेड एक प्रकारचं जीवन आहे. मला आठवतं की एक बहिणीने मला कॉल केला आणि ती म्हटली, पाळक साहेब, मी फार दुःखी आहे. 3 वर्षापूर्वी माझा मुलगा मेला आणि माझी इच्छा आहे की देवानं माझ्या मुलाला 3 वर्षानंतर परत जिवंत करावं. अशी तुम्ही प्रार्थना करा की माझा मुलगा परत. म्हणजे किती तुम्ही आत्मिक जीवनामध्ये या गोष्टी तुमच्या लक्षात पण येत. 3 वर्षानंतर सुद्धा तुमचं त्या मुलावरती प्रेम आणि तुम्हाला वाटतं तो जिवंत व्हावा. तसं नाही झालं तर माझा तोच मुलगा परत माझ्या पोटी जन्माला यावा. म्हणजे तुम्हाला देव ही संकल्पना समजलीच नाही की कशा पद्धतीने देवाकडे काय प्रार्थना करावी. मग आजची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या विश्वासातली पॉवर आणि ही पॉवर, हे सामर्थ्य तुम्हाला कसं काय अनुभवायचं.
आणि ते कसं सामर्थ्य तुमच्यामध्ये अनुभवणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे देवाच्या वचनातनं आज आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण देवाच्या वचनाकडे जात असताना एक शास्त्रभाग वाचणार आहोत. जर कोणाला या ठिकाणामध्ये माईक जर दिला तर ते माझ्यासाठी देवाचं वचन वाचतील. विश्वास आणि त्यामधलं सामर्थ्य, मार्काचं शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय 20 पासून 26 पर्यंतची वचनं. फक्त 6 वचनं आपण वाचणार आहोत. मार्काचं शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय 20 पासून 26 पर्यंतची वचनं. मग सकाळी हां. वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचं झाड मुळापासून वाळून गेलेलं दिसलं. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे ना. येशूने त्यांना उत्तर दिलं, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करता उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काय असेल तर त्याची क्षमा करा अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. आता टप्प्याटप्प्यानं विश्वासाचं सामर्थ्य काय असतं ते आम्ही पाहणार आहोत. काय असतं विश्वासाचं सामर्थ्य, विश्वासाची पॉवर. तुमच्याकडे विश्वास आहे पण विश्वासामध्ये पॉवर नाही. जी गोष्ट मी तुमच्यासाठी बोलत आहे, विश्वास आहे पण पॉवर नाही हो तुमच्या विश्वासामध्ये. शद्रक, मेशक, अबेदनगो राजा त्या भट्टीसमोर त्यांना नेतो आणि प्रश्न करतो, तुमचा देव या भट्टीतनं तुम्हाला सोडवायला समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे का? पण इकडं भट्टीतनं तुझा देव तुला बाहेर काढील हा तुमचा विश्वास आहे का? आता या विश्वासाला पॉवर पाहिजे. बघा पॉवर काय, विश्वासाचं सामर्थ्य काय ते मी तुम्हाला सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जसं त्या झाडाकडे जातो आणि त्या झाडाला म्हणतो इथून पुढे तुला फळ येऊ नये, आणि शिष्य अचंबित होतात आणि ते म्हणतात तुम्ही कसं काय बोलला, आणि झाड जळून गेलं. त्याच्या विश्वासामध्ये पॉवर होती. मग तुमच्यामध्ये त्या विश्वासाची पॉवर असण्यासाठी तुम्हाला तुमची तपासणी करावी लागेल की माझ्या विश्वासामध्ये ती पॉवर आहे का. शद्रक, मेशक, अबेदनगोची पॉवर तपासली जात आहे. त्याच्यासाठी आणि भट्टी तप्त केली जात आहे, आणि ती भट्टी सामान्य भट्टी नाही तर सामान्य भट्टीपेक्षा 10 पट तप्त असणारी ती भट्टी, आणि तेवढी भट्टी त्याला दिली. आणि राजा त्याला प्रश्न करतो, काय तुझा देव या भट्टीतनं तुला सोडवेल काय? आता उत्तर इतकं सुंदर आहे त्याचं, ते ऐका. विश्वासाची पॉवर, विश्वासाचं सामर्थ्य याविषयी मी बोलत आहे. तोडला महाराज, राजे, स्वामी, या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे, परंतु त्यानं मला भट्टीतनं सोडवलं नाही तरी चालेल, पण या मूर्तीला मी दंडवत घालणार नाही. ही विश्वासातली पॉवर आहे. भट्टी आहे, प्रश्न आहे, आजारपण आहे, संकट आहेत, आर्थिक प्रश्न आहेत, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही या पृथ्वी तलावर विश्वासणारे म्हणून वावरताना तेव्हा तुमच्या विश्वासाची ताकद तपासली जाते. तुम्हाला कळतं का? वेट लिफ्टिंग असेल, बॉडी बिल्डिंग असेल, किंवा ज्याला रेसलिंग म्हणतात ते असेल, सगळ्या कुस्त्यांसाठी वजन महत्वाचं असतं. असं नाही की चला 100 किलोची कुस्ती 50 किलोच्या बरोबर लावली, असं देव कधी करत नाही. मामा जगामध्ये केलं जात नाही. तसं देव सुद्धा या पृथ्वी तलावर तुमच्या विश्वासाचं सामर्थ्य, म्हणजे तुम्ही 50 किलो, 100 किलो, 125 किलो, किती तुमचं वजन आहे. एक व्यक्तीची ताकदच कमी आहे. म्हणून म्हटलं तुझी परीक्षा तुझ्या सहनशक्तीच्या पलीकडे म्हणजे काय, तुझी पॉवर, तुमचा विश्वास. तुम्ही कशा प्रकारचे विश्वास आहेत, किती सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे.
शद्रक, मेशक, अबेदनगो समोर भट्टी आणली. त्यांचं सामर्थ्य, त्यांची ताकद किंवा त्यांच्यामधलं असणारं विश्वासाचं सामर्थ्य या भट्टीतनं तपासलं जाणार आहे. तुम्हाला देखील एका भट्टीतनं जावं लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, ही भट्टी प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या बाबतीमध्ये तयार असते. योबाची भट्टी कोणती होती? बायबल सांगतं त्याची लेकरं मेली, त्याची संपत्ती काढून घेतली, त्याचं आरोग्य काढून घेतलं. तुम्हाला माहिती का, आज कदाचित तुम्ही अशा स्वरूपामध्ये इथं असाल, याचा अर्थ असा नाही देवानं तुम्हाला सोडलं. मी तर म्हणतो देवानं तुम्हाला सामर्थ्यामध्ये तपासण्यासाठी प्रश्न तुमच्याकडे पाठवलेले आहेत. तुमचं सामर्थ्य तपासण्यासाठी किती तुमच्यामध्ये ताकद आहे, काय तुमच्या विश्वासाची लेवल आहे, कशा पद्धतीने तुम्ही प्रश्न हाताळता, काय तुमचं बोलणं आहे. पहिला मुद्दा त्या ठिकाणामध्ये म्हटलं, ज्याला विश्वासाचं सामर्थ्य पाहिजे त्यानं पहिल्यांदा देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. ही लेवल आहे, देवावरती विश्वास ठेवणं. जर तुमच्यामध्ये सामर्थ्य पाहिजे, फक्त देवावरती विश्वास ठेवा. लक्षात घ्या, जेव्हा अलिशा त्या ठिकाणामध्ये शमरणामध्ये येतो आणि गोष्ट जाहीर करतो, उद्या जबरदस्ती होणार आहे, त्यावेळेस सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता. त्या सरदाराला इतकी घमेंड आली की तो सरदार काय म्हणतो, देवानं आकाश कपाट उघडली तर एवढा मोठा पुरवठा होऊन एवढी स्वस्ताई होऊ शकणार नाही. कान देऊ नाही का? जेव्हा एखाद्या व्यक्तीचा हात तुमच्या खांद्यावरती असतो आणि तुमचा देवावरती विश्वास नसतो, त्यावेळेस तुमच्याकडे विश्वासाची पावर नसती. पण जेव्हा कोणा व्यक्तीचा हात तुमच्या खांद्यावरती नसतो आणि तुम्ही देवाकडे पाहून म्हणता, देव हे माझ्या जीवनामध्ये घडवेल, याचा अर्थ तुमच्यामध्ये विश्वासाचं सामर्थ्य आहे. याचा अर्थ तुमच्यामध्ये विश्वासाचं सामर्थ्य आहे. लक्षात ठेवा, कधी सुद्धा असं म्हणू नका, माझ्या डोक्यावर कोणाचा हात नाही. ज्याचा हात तुमच्या डोक्यावरती आहे तो इतका भारी आहे, तो सगळ्यातनं तुम्हाला काढून तुम्हाला स्थिर स्थावर करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, तुमचा विश्वास देवावर न कधीच ढळू देऊ नका आणि माणसाकडे चुकून पण बघू नका, कधीच बघू नका. ना पाळकाकडे बघायचं, ना पाळकाने दुसऱ्या पाळकाकडे बघायचं. येशू म्हणतो, एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला सगळेच खड्ड्यात घालतील नाही, सगळेच सगळ्यात कोणाकडे नाही पाहिजे. देव करेल, यातून बाहेर काढेल. आणि पवित्र शास्त्रातनं मी तुम्हाला दाखवतो, शिष्य एक सुंदर कन्व्हेन्शन डोंगरावरती चाललंय आणि शिष्य सगळ्यांचा अंदाज घेत चाललेले. 3 दिवस जेवण नाही, लोक वचन ऐकतात. हळूच येशूच्या कानात जाऊन सांगतात, प्रभूजी, मी म्हणतो कसले मेंबर असतील होते, 3 दिवस डोंगरावरती आम्हाला कांदिवलीतनं बस धरून यायचं म्हटलं तरी बस होतं नाही का. आणि ते डोंगरावरती 3 दिवस, तिथं कार नाही, रिक्षा नाही, 2 व्हीलर नाही, 4 व्हीलर नाही, त्यांचं 2 व्हीलर पायाने चालत चालत जायचं, डोंगरावरती जायचं. आणि कुठलं, तुमच्याकडं तर AC लावले तो, तुम्हाला ते सुद्धा ताप नाही. तिथं उन्हात 3 दिवस वचन ऐकत होते. आणि तिथलं कन्व्हेन्शन असं होतं, येशू विचारत पण नव्हता जेवला का खावला, लोक यायचे, वचन ऐकायचे. आता प्रॉब्लेम फक्त शिष्यांना, कारण येशू म्हणतो, तर तुम्ही खाण्यासाठी माझ्या मागे फिरताय, खाण्यासाठी माझ्या मागे फिरताय. आणि मग ते आले आणि येशूला म्हटले की, येशू अरे आणि 3 दिवस जेवले नाहीत. येशू म्हटलं, तुमची भाकर यांना द्या. याने लगेच डोकं चालवलं. यॉन, तुझ्याकडे किती आहेत? हे माझ्याकडे 20 रुपये आहेत. तुझ्याकडे किती आहे? सगळ्यांचं कॅल्क्युलेशन, 200 रुपये प्रभूजी. 200 रुपयाच्या भाकरी एवढ्या लोकांना कसं पुरेल? अरे तुमच्या 200 रुपयात पावर नाही, पावर 5 भाकरी 2 माशामध्ये. 200 रुपयाच्या भाकरी आणि त्या तुम्ही पुरवठा होईल असं तुम्हाला वाटत नाही? जर येशूवरती आहोत त्या मुलानं आपल्या भाकरीवरती किंवा शिष्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला नाही, तो मुलगा इतका भारी होता. म्हटला, प्रभूजी माझ्या 5 भाकरी 2 मासे घ्या, तुमच्या हातामध्ये घ्या, माझा विश्वास आहे एवढ्या मोठ्या जमावाला हे सामर्थ्य पुरेसं आहे. लक्षात ठेवा, तुमच्याकडे काय उपलब्ध आहे हे विचार करू नका. तुमच्या विश्वासाचं सामर्थ्य असं असलं पाहिजे, तुमचा देवावरचा विश्वास एवढा मजबूत असला पाहिजे की देव तुमच्या कमीपणामध्ये भरपूर पुरवठा पाठवणार आहे. तुमच्या कमीपणामध्ये लक्षात घ्या, देव नेहमी कमीमध्ये जास्त पण घालत असतो. ऐका मी काय बोलतो ते तुम्हाला. झाडाखाली एलियाला बसवलं आणि त्याला सांगितलं, दुष्काळ आहे, काळजी करू नकोस, झाडाखाली जाऊन बस. कावळा त्याच्या तोंडामध्ये, एक कावळा नाही, कावळे म्हटले, मी
कावळे पाठविल आणि ते कावळे मांसाचा तुकडा आणि भाकर घेऊन तुला येते. आता एलियाचं काम एकदम सोपं झालं, झाडाखाली जाऊन बसायचंय आणि कावळे येत होते, देत होते त्याला. आता त्यात एलियाचं पण फार मोठं मन म्हणायला पाहिजे बरं का, कारण सगळ्या लोकांना माहिती कावळे किती घाण आहेत आणि कावळ्याने आणलेली भाकर आणि मांसाचा तुकडा खाणारा एलिया त्याची पाठ थोपटायला पाहिजे. असल्या घाण कावळ्याच्या तोंडातली भाकर त्यांनी खाल्ली नाही का. मी कधी कधी विचार करतो कसं काय त्यांनी भाकर खाल्ली असेल. बापरे, मला तर ओकारी आली असते. मी तर 3.5 वर्ष म्हटलं असतं मरेल पण कावळ्याच्या तोंडातली भाकर खाणार नाही. पण धन्य ते लोक देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून जे सांगतो ते प्रभू करतो. प्रियाने, सेवक असाच असतो, देवाचा सेवक असाच असतो. तो म्हटलं कावळ्याच्या तोंडातली भाकर तर खात्र कावळ्याच्या तोंडातली भाकर. तो म्हटलं माशाच्या पोटामध्ये जाऊन बस तर माशाच्या पोटामध्ये जाऊन बसायचं. तो म्हटलं झाडाखाली जाऊन बस म्हटल्यावर झाडाखाली जाऊन बसायचं. देव सांगतो तिथं पळायचं. हो, ते आमच्या मनाप्रमाणे नाही आम्हाला करतात. पण उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. आणि देवाला असे सेवक आवडतात. कसं, उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. आता एलियाला तर म्हटलं, एलियाकडे बघितलं, माय चांगली मस्त मजा मारून ताव मारून भाकर आणि मांसाचा तुकडा नाही का, चायनीज. प्रभू त्याला चांगलं पाठवायला. एलिया निवांत झाडाखाली बसला. देवाने म्हटलं याला तर उठवायला पाहिजे. उठ. सारफत त्या ठिकाणच्या विधवेच्या घरामध्ये तुझी तरतूद करून ठेवली. माझ्यासारखा एलिया म्हणलं असेल तर तो म्हणलं असेल सारफतची विधवा म्हणजे कुठली तर रिटायर प्रिन्सिपल आहे, तिच्याकडे भरपूर रिटायरमेंटचे पैसे असतील आणि ते लेकरा बाळांचे पैसे आणि तिथं गेल्यावर माझी तरतूद असेल. तो म्हणला सारफत या ठिकाणच्या विधवेकडे जा, तिथं तुझी तरतूद. मी काय बोलतो ते लक्षात ठेवा. देव कमीपणामध्ये तुम्हाला चेक करत असतो. तुमच्यात पावर आहे का विश्वासाचा, तुमच्या विश्वासाचं पावर. आणि एलिया गेला तर त्याला मोठा प्रश्न पडला, हीच बायका जिच्या हातामध्ये 2च काटक्या, गॅस पण नाही हो, 2च काटक्या. आणि एलिया तिला म्हणतो, बाई त्याला डेअरिंग होईना, डायरेक्ट कशी भाकर मागावी. बाई जरा प्याला भर पाणी घेऊन ये. आधी बघितलं पाणी तर देती का, म्हणजे भाकर मागता येईल नाही का. कधी कधी चेक करावं लागतं खरंच देतात का नाही का. एकदम मागितलं वस करतो, तुम्हाला कळतं का नाही पाळत साहेब, आमच्याकडे काय. चेक केलं, बाई पाणी आण. ती तर पाणी आणायला गेली. येता येता कोरभर भाकर घेऊन ये. मागवळून म्हणती, महाराज एकच भाकर, अर्धी मी खाईल, माझा मुलगा खाईल, दोघं पण मरून जातील. आता तुला देवावरती विश्वास ठेवावा लागेल. एलियाच्या तोंडातनं शब्द निघतो, बाई माझ्यासाठी भाकर भाज, मग तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासाठी बांध. लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वर तुम्हाला सामर्थ्यशाली विश्वास तुमच्यामध्ये निर्माण करण्याचा सुरुवात करतो, तेव्हा तुम्हाला देवाच्या मुखातनं निघलेल्या शब्दावरती विश्वास ठेवावा लागतो. आणि इथं तुमचं जे कमीपण आहे हे देवाचं धनीपण आहे. तुमचं कमीपण तिथं देवाचं धनीपण आहे. आणि ती बाई काय करते, भाकर भाजती. मला त्या बाईचं आणि तिच्या मुलाचं कौतुक वाटतं. मुलाला माहिती आहे शेवटची भाकर आहे, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, इथं सेवक आहे आणि तुम्ही मंडळी आहात. एक गोष्ट जाता जाता मी तुम्हाला सांगेल, ती बाई काय म्हणती, ही शेवटची भाकर माझ्या मुलासाठी होती. मुलगा म्हणतो भाकर माझ्यासाठी होती. पण दोघांच्या मनामध्ये एकच विचार आहे, आज एलिया वाचला तर त्या ठिकाणामध्ये मुलगा म्हणतो एलिया वाचला तर मी वाचणार आहे, आणि मुलाची आई म्हणती एलिया वाचला तर माझा मुलगा वाचणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक सेवक जर जिवंत राहील तर देवाची मंडळी जिवंत राहील. प्रत्येक सेवक जर जिवंत राहील तर देवाची मंडळी खंबीर असणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की तिकडं एलिया आणि तिला भाकर मागतो. बायबल सांगतं त्या भाकरीवरती विश्वास त्यानं ठेवला, देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवला. पवित्र शास्त्र सांगतं कोरभर भाकर एलियाच्या हातामध्ये आली. आता विश्वासाचं सामर्थ्य काम करू लागलं. शास्त्र सांगतं कोरभर भाकर एकदा एका वेळेला पुरणार आणि मरणार, पण जेव्हा विश्वासाचं सामर्थ्य येतं तेव्हा कोरभर भाकर 3.5 वर्षाचा दुष्काळ नाहीशी करते. 3.5 वर्षाचा दुष्काळ नाहीशी करते. देवाचे प्रिय लोक, आज देव आम्हाला शिकवत आहे विश्वासाचं सामर्थ्य, विश्वासाचं सामर्थ्य, विश्वासाचं सामर्थ्य. आणि आज रात्री मी जाहीर करेल, तुमचं कमीपण हे तुमच्या धनीपणावरती विजय मिळवणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, विश्वासाचं सामर्थ्य आमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. तर आम्ही काय केलं पाहिजे, जे कमी आहे ते देवाच्या हाती दिलं पाहिजे. आमेन, हालेलुया. प्रॉब्लेम आमच्यामध्ये हो.
आम्हाला आमचं कमीपण आहे ना, देवा तू आम्हाला जास्त दे, मग मी तुला जास्त देईल. मी नेहमी एक सांगतो, एक कॉल मला येतो सगळ्या मीटिंगमध्ये मी सांगतो. चर्च बांधत असताना एका व्यक्तीने मला, पाळक साहेब तुमचं चर्च बांधायला लागलीत असं मला कळलंय, मला तुमच्या चर्चला 10 लाख रुपये द्यायचे. म्हटलं द्या पहिले द्या म्हटलं तुम्ही 10 लाख रुपये, पण तुम्ही माझ्यासाठी एक प्रार्थना करा, मग तुम्हाला 10 लाख रुपये देईल. म्हटलं काय? नाही, मी लॉटरीचं तिकीट काढलं 1 कोटीचं आणि ते मला लागाव म्हणून तुम्ही प्रार्थना करा, मग 10 लाख रुपये मी तुला. अरे एवढा येडाय का मी प्रार्थना केल्यावर तुला 1 कोटी मिळणार, त्यापेक्षा ते लॉटरीचं तिकीट मीच काढतो आणि माझ्यासाठी प्रार्थना करतो, मी 1 कोटी घेईल ना. आम्हाला पाळक लोकांना एवढं मेंटल समजता का? तुमच्या कुठल्याही प्रार्थना आम्ही ऐकून तुमच्यासाठी प्रार्थना करू, याला 1 कोटी दे, याला 50 लाख दे आणि याला 4 BHKचा बंगला दे. अरे धनीपण मिळवण्यासाठी कमीपण देवाकडे दे. एकदा कमीपण दिलं मग तुला धनीपण मिळणार आहे. याला विश्वासाची पावर म्हटलेले. हो, त्या बाईनं म्हटली जाऊ दे 1 भाकर खाऊन मरायचंय ना. आज एलिया बोलतो तर हे कमी पण एलियाला देईल. एलिया म्हणतो आता तुझं ताट घेऊन ये, तुझी परात घेऊन ये, तुझं भांड घेऊन ये. ते म्हणती काय? अरे तुझं कमी पण आता धनी पण करणार आहे, तू भाकरीवरती राज्य करणार आहे. आता आजच्या दिवसापासून हा आशीर्वाद तुझ्याकडे. विश्वासाचं सामर्थ्य बघ. तुझ्या भांड्यातलं तेल संपणार नाही, तुझ्या काठपटीतलं पीठ संपणार नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुमच्यामध्ये विश्वासाचं सामर्थ्य तेव्हा तुम्ही ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे त्या गोष्टीच्या द्वारे देवाचं गौरव करू लागता. आणि आजची रात्र देवाच्या गौरवाची रात्र आहे. देवाच्या गौरवाची रात्र. लक्षात ठेवा, लेचे पेचे विश्वासणारे बनू नका. आणि मी म्हणतो लेच्या पेच्या तर बसूच नका. कबरेत जाऊन पडा, तिथं काय घडणार नाही. कबरेत जाऊन पडा. मी असंच बोल, कबरेत जाऊन पडा, ओ मरा, खरंच मारा, काय उपयोग नाही तुमचा. पण ज्याला जिवंत राहायचं ना त्याने झगडायचं आणि देवापासूनचे आशीर्वाद मिळवायचे. याला म्हटलं विश्वासाचं सामर्थ्य. याला म्हटलं विश्वासाचं सामर्थ्य. लक्षात ठेवा, विश्वासाचं सामर्थ्य कसं असतं ते मी तुम्हाला सांगत आहे. जेव्हा विश्वासाचं सामर्थ्य तुमच्याकडे, तुम्ही देवावरती विश्वास ठेवता, देवावरती विश्वास ठेवता. तुम्हाला माहिती का, लाजरस जेव्हा मेला तेव्हा लाजरसची बहीण मरिया येशूकडे येते, तुम्ही असता तर माझा भाऊ मेला नसता. तिला माहिती, विश्वास तिने ठेवला. तो अजूनही तू देवाचं गौरव पाहशील, अजूनही देवाचं गौरव पाहशील. कान देऊ नये का? जेव्हा तुम्ही विश्वासाचं सामर्थ्य, तुम्ही देवाच्या शब्दावरती एवढं स्ट्रॉंग अवलंबून असता, देव अजूनही करण्यासाठी समर्थ आहे. अजूनही तुमची वेळ गेली नाही. आणि लक्षात ठेवा, चमत्कार आणि तुम्ही याच्यामध्ये फक्त एका सुरीचं अंतर असतं. म्हणजे काय हो, अब्राम त्या वेदीवरती इसाकाला टाकतो आणि त्याला बांधले त्या वेदीवरती. मग त्या ठिकाणामध्ये अब्राम आपली सुरी इसाकाच्या गळ्यापर्यंत नेतो. सुरी गळ्यापर्यंत नेण्या इतका तर विश्वास पाहिजे ना. आम्ही तिथंच गुडघे टेकून, देव गेला खड्ड्यात, कोण द्यायला गेलं आपलं मुलगा, असं कुठं देवाचं मागणं असतं का? बरे लोक चर्च पण सोडून जातात. बाळासाहेब सारखं मागतात. अरे तुला श्रीमंत करण्यासाठी मागतोय, द्या म्हणजे तुम्हास. आणि तुम्ही बाळासाहेब मला 1 लाखाची नोकरी, टाकतो दान 100 रुपये. कोणीतरी म्हटलं, परवा एका मीटिंगला गेलो, एक जण आला, मी चर्च बदललं, दिसते तुझ्या अवतारावर, तू काय एका ठिकाणी टिकणारा नाही दिसत. मी चर्च बदललं. म्हटलं का? नाही सांगायला स्टोरी. माझा खूप मोठा बिझनेस आहे, दिवसाला 25-30 हजार कमवतो. अरे चर्च का बदलतो ते सांग. नाही, आमचे पाळक सारखं देण्याविषयी बोलतात. आणि तू पाळकाला कसली प्रार्थना सांगतोस रे? देवानी माझा बिझनेस वाढव. आणि तुला देण्याविषयी द्या म्हणजे मग आधी द्यायला तर शिक ना. प्रॉब्लेम आमच्यामध्ये, विश्वासाचं काम घडण्यासाठी प्रोसेस जी आहे ती प्रोसेस तर सुरुवात व्हायला पाहिजे. तुमचं पॉवर, तुमचं सामर्थ्य.
काय तुमची ताकद आहे, काय तुमच्यामध्ये ते अनॉइंटिंग आहे, कशा पद्धतीने तुमचं जीवन तुम्ही आशीर्वादित करत आहात. मला आठवतं जेव्हा मी मिनिस्ट्रीमध्ये आलो आणि मग 30 वर्ष मिनिस्ट्री मी केली, सगळं सोडून आता नवीन ठिकाणी पुन्हा चालू केलं. ती स्टोरी मला तुम्हाला सांगत बसायची नाही. काय जीवनामधलं बॅड पॅच कधी सांगायचं नसतो. येशू कबरेत गेला हे नाही सांगायचं, येशू पुनरुत्थित झाला हे सांगायचं. हे जीवन आहे बरं का. पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये ताकद आहे. कबरेतल्या ख्रिस्तामध्ये निराशा दिसते, पण पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये एक आशा दिसते. प्रत्येकाच्या जीवनात एक बॅड पॅच असतो, लक्षात घ्या. पण मला आठवतं जेव्हा मी प्रभूकडे आलो आणि सेवेला सुरुवात केली, तुम्हाला खोटं वाटेल, ज्यास मी रस्त्यानं चालायचो रोज 20-25 किलोमीटर चालत बरं का. सोलापूरमध्ये टेम्परेचर आमच्याकडे 44-45 आणि तेवढ्या तापमानामध्ये चालत घराघरामध्ये जायचो देवाचं वचन. आणि कित्येक वेळा तर मला आठवतं की एका परिवारामध्ये गेल्यावर त्या परिवारातल्या ज्या तरुणानं मला त्या घरामध्ये घेऊन गेला, तो परिवार मला बघितलं, त्या तरुणाला बघितलं आणि ते म्हटले, आता ती मला तर डायरेक्ट बोलू शकत नाही ना, तुम्ही कसं काय आला म्हणून. त्याला झापायला, तुला कळतं का नाही रे, ही झोपेची वेळ आहे आणि तू कुशाल पाळकाला घेऊन. मी गपचूप उठलो. यावेळेला तुम्ही आणले का घरामध्ये प्रार्थनेला? पण मी त्यांना नाही सोडलं. मी परत त्यांच्याकडे गेलो. त्यांना 2 तास 3 तास 4 तास रोज त्यांच्या घरामध्ये बसून तेवढे जिंकायचो. पण तुम्हाला सांगू का, त्यावेळेस चालताना चप्पल तुटली तर त्याचा बंद बदलण्याची ताकद माझ्याकडे नव्हती, चप्पलचं बरं का. मग खिळा खिशामध्ये ठेवायचं. 20 रुपये कुठून आणायचे बंद बदलायला. आणि सोलापूर जे शहर होतं ते सगळं गरीब लोकांचं शहर, बिडी कामगार, एकदम गरीब, सगळे कारखाने बंद पडलेले, मिल बंद पडलेले. आणि 30 वर्षापूर्वीची परिस्थिती फार कठीण होती. 17 वर्ष तर भाडं व्याजानं पैसे काढून मी भरायचो. इतकी कठीण परिस्थिती त्या काळामध्ये होती. परंतु जेव्हा मी चर्च बांधायला काढलं ना, तेव्हा आम्ही ठरवलं, पैसे त्यावेळेस पण नव्हते, पण प्रभूकडे प्रार्थना करून सगळं काही उपलब्ध प्रभू करून देत गेलं. पण एक कमिटमेंट मी केली होती देवाबरोबर, जोपर्यंत चर्च बांधून होत नाही तोपर्यंत नवीन कपडे घालणार नाही, बाहेरचं चांगलं काही आणून खाणार नाही, जे आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून माझं जीवन मी जगेल. एक कमिटमेंट होती. नाही, आपण प्रभूसाठी पहिलं करायचं, नंतर देव आपल्यासाठी सर्व करणार. आणि मी तुम्हाला सांगतो 3 वर्षापर्यंत एकही नवीन ड्रेस मी घेतला नाही, एक पण नाही. आणि लोकांना पण सांगायचं, तुमचं खूप माझ्यावरती प्रेम आहे, वाढदिवसाला तुम्हाला मला काहीतरी करूच वाटतं, मला कपडे घेऊ नका, कपड्याचे पैसे द्या, का तर त्याच्यामध्ये 2 सिमेंटचे पोते येतील. तुम्हाला तपासलं जातं, तुम्हाला तपासलं जातं, तुम्ही खरं देवावरती प्रेम करता का. काय तुमचं प्रेम जगातल्या कुठल्या गोष्टीवर. इसाकाला तपासलं, अब्रामाला तपासलं, तुम्हाला तपासलं जातं. देवावरचा तुमचा विश्वास मजबूत पाहिजे, देवावरचा तुमचा विश्वास. अब्राम वेदीवरती इसाकाला टाकताना त्याचा देवावरचा विश्वास होता. सामर्थ्यशाली विश्वास येतो कुठून? नीट ऐका, मी तुम्हाला काय सांगतो. तो म्हणतो देवावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, एक वाक्य कायम लक्षात ठेवा, कधीही डॉक्टरवर विश्वास ठेवू नका, नातेवाईकांवर विश्वास ठेवू नका, बँक बॅलन्सवर विश्वास ठेवू नका, पण देवावरती 100% विश्वास ठेवा. 100% विश्वास ठेवा. जिथं आमचं चर्च होतं ना, तिथं हॉस्पिटल जवळजवळ 3 प्रमुख प्रकारचे हॉस्पिटल, एक कॅन्सरचं आणि 2 न्यूरोचे हॉस्पिटल. आणि तिथं आमचे लोक जायचे आणि त्या लोकांना शुभवर्तमान सांगायचे. मग डॉक्टरने सांगितलं की यांना येऊ द्यायचं नाही, त्यांना बंद केलं. पण जाताना त्या लोकांनी सांगितलं वॉचमॅनला, कोण सिरियस पेशंट असेल ना तर त्याला आमच्याकडे पाठवा. आता त्या वॉचमॅननं पाहिलं की हे जे लोक येत आहेत यांच्या प्रार्थनेनं, कारण एक पेशंट असा होता, एक तरुण मुलगा गाडीमध्ये चढताना, एस टीमध्ये चढताना खाली पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला आणि सगळं त्याच्या ब्रेनचं नुकसान झालं. आणि मला वाटतं जवळजवळ 3 महिने तो कोम्यामध्ये होता. आणि मग इंजिनियर तो मुलगा, आणि तो कोम्यामध्ये. मग त्यांनी प्रार्थनेसाठी बोलवलं, मी तिथं प्रार्थनेला गेलो आणि तो मुलगा काहीच त्याला समजत नव्हतं. त्याच्या घरचे एक वाक्य बोलले, जर हा मुलगा आमच्या शुद्धीवरती आला आणि बरा झाला ना तर आम्ही तुमच्या देवाला स्वीकारू आणि तुमच्या देवावरती विश्वास ठेवू. आणि मग प्रार्थना केली, देवाजवळ रडून कळवळ्याने प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर जसं मी हॉस्पिटल सोडून घरी आलो आणि घरी आल्यावर 3 महिने बेशुद्ध असणारा मुलगा
3 तासामध्ये शुद्धीवर आला. 1 महिन्यामध्ये त्याला डिस्चार्ज देऊन चर्चमध्ये येऊन त्यांनी साक्ष दिली. तेव्हा तो वॉचमॅन सांगायचा, लक्षात घ्या, जिथं डॉक्टर काही काम करत नाही ना, तिथं यांचं चर्च काम करतं. याला म्हटलेले सामर्थ्यशाली विश्वास, देवाच्या शब्दावरती विश्वास करा. हालेलुया. देवाच्या शब्दावर. देव ही संकल्पना तुमच्यासाठी मदतीला हजर आहे. हो, काय देव समजला तुम्हाला? या भट्टीतनं सोडवायला देव समर्थ आहे. अहो, ही संकल्पना ध्यानात घ्या ना, की प्रभू करेल, प्रभू सगळं करेल. देवाला कोणती गोष्ट कठीण नाही, हा तुमचा विश्वास असला पाहिजे. किती त्रासात, किती संकटामध्ये, कसल्या प्रकारच्या अनुभवामध्ये तुम्ही चाललेला आहात, नाकारलेल्या अवस्थेमध्ये, विपन्न अवस्थेमध्ये, कर्जबाजारी अवस्थेमध्ये, आशा संपलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही असाल. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही देव ही संकल्पना मजबूत पकडता, नाही, देव आहे, देव आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, धार्मिकाला मरण समय सुद्धा आशा असते. ज्याचा देवावरती विश्वास असतो ना, तुम्हाला कुठवर विश्वास ठेवायचा माहिती का? जोपर्यंत तुम्ही मरत नाही. कुठपर्यंत विश्वास ठेवायचा? तुम्ही मरत नाही तोपर्यंत. बरेच लोक म्हणतात, पालक साहेब कधी चमत्कार घडेल हो, किती रविवार यावं, किती रविवार यायला पाहिजे, किती शुक्रवार उपास करायचे, घडला चमत्कार. अरे मरेपर्यंत यायचंय, मरेपर्यंत देवाच्या मंदिरात यायचं. देव काय तुम्हाला फसवायला निघा, तुम्ही देवाला फसवायला जाल, तुम्हाला वाटतं का तो देतो काढून पण घेतो, मग घे मर म्हणतो. तो देव आहे, तो देव आहे, तो जाणून घेतो तुम्हाला, तुमची परिस्थिती जाणतो, तुमचा विश्वास जाणतो. सामर्थ्यशाली विश्वासाचा पाया देवावरती विश्वास. लक्षात ठेवा, मी शब्द वापरला, तुम्ही वाचावर ते वचन काय म्हटलं त्यांनी. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे, वाळून गेले आहे ना. येशूने त्याला उत्तर दिलं, देवावर विश्वास ठेवा. एकच शब्द, देवावर. कशावर विश्वास ठेवा? तुमच्या बँक बॅलन्सवर विश्वास ठेवू नका. आमेन म्हणाल का? आमेन. बरेच लोक म्हणतात, काय काळजी नाही, बघा रिटायर झाले, 50,000 पेन्शन, 70 लाख रुपये बँकेत, आणि तेवढ्यात देव म्हणतो तुझा आत्मा काढून घेतो. काय खाणार आणि काय पिणार? मग तेवढं झालं की ते आजारी पडतात. 70 लाख रुपये बँकेमध्ये, 50,000 पेन्शन. डॉक्टर सांगतो जाण्याच्या बेतात आहे, मुलांची गडबड, बोलून घ्या सगळ्याला, 70 लाख वाटून घ्यायचेत, 70 लाख वाटून घ्यायचे. आणि मग ते म्हणतात, मग मी जाण्याच्या स्थितीमध्ये. डॉक्टर म्हणतात नका प्रयत्न करू, सुखानं मरू द्या. माझ्याकडे प्रार्थना येतात, प्रार्थना येतात, तुम्हाला दाखवल व्हॉट्सअपला माझ्या कनेक्ट असाल तर बघा, तिथे मग आमच्या आईचा जीव सुखाने जाऊ द्या, अशी पण प्रार्थना करायला सांगतात लोक. सत्य आहे, सुखानं जीव जाऊ द्या, का तर त्यांची प्रॉपर्टी मिळणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, इकडं कोणावर विश्वास ठेवायचा नाही, फक्त देवावरती विश्वास ठेवायचा, फक्त देवावरती विश्वास. कोणावर ठेवू नका. मी तर कोणावरच विश्वास ठेवत नाही, मला माहिती आहे फक्त देवच विश्वासू देव आहे. आणि एक गोष्ट द्या, जेव्हा तुम्ही देवावरती विश्वास ठेवता ना, तेव्हा देव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काम करतो. देव सगळ्यांच्या अंतःकरणात काम करतो. आणि लिहिले शास्त्रामध्ये. आता ते उपासनाने एक गोष्ट सांगितली, मला ती सांगताना मला स्वतःलाच रडायला येत होतं. कारण काय माहिती का, देवाचा अनुग्रह, देवाची कृपा तुम्ही त्याच्या जवळ गेल्याशिवाय तुम्हाला जाणवत नाही. कसा देव असतो, कशी देव काळजी घेतो. 30 वर्षामध्ये मी कधी परिवार बघितला नाही, कधीच नाही. मला आठवतं की माझे वडील वारले शुक्रवारी, आणि वडील सिरियस होते. वडिलांना भेटायला गेलो, आणि तो दिवस चांगला आठवतो. बरं, त्यास माझ्याकडे काही नव्हतं बरं का, मी खूप कर्जबाजारी होतो, पाळक म्हणून सुद्धा माझ्याकडे काही चांगलं नव्हतं. माझ्या वडिलांनी मला कधीच काही मागितलं नाही. पण त्या दिवशी जेव्हा वडिलांना भेटायला गेलो ना, त्याच ते म्हटले, मनोज, मला वाटतं की मी जाणार आहे, तू एवढा आठवडा थांब ना माझ्याजवळ. कधीच थांबला नाहीस, एक आठवडा
या रविवारी तू चर्च नाही घेतलं तर चालेल, तू थांब. पण माझं मन तुटलं. मी म्हटलं जर यांना ठेवलं आणि चर्चकडे गेलो नाही तर लोकांना देवाचं वचन कोण सांगेल. आणि समजा मी चर्चला गेलो नाही आणि एखादा परिवार, दुःखित परिवार ज्याला सांत्वनाची गरज आहे आणि तो आला तर त्यांना माझ्या वचनानं सांत्वन कसं मिळणार. मग मी म्हटलं की मला नाही जमणार. मी खूप रडलो आणि त्यांना तिथंच टाकलं आणि मग चर्च घ्यायला गेलो. आणि जेव्हा मी चर्च घ्यायला गेलो, शुक्रवारी माझ्या वडिलांची डेथ झाली. आता डेथ झाली की मी रडत परत गेलो त्या कब्रस्तानमध्ये. काही करू शकत नव्हतो. आईकडं पाहिलं, आईला सांत्वन दिलं, थोडा वेळ तिच्याशी बोललो. शनिवारी तिला म्हटलं आता मला परत जावं लागेल, का तर मला मंडळी पाहायची. तिच्या डोळ्यातले अश्रूसुद्धा मला पुसता आले नाही. मी पुन्हा रिटर्न त्या ठिकाणामध्ये गेलो. का मला माहिती की देवाचं माझं नातं जे आहे ना ते मजबूत असलं पाहिजे. सेवा करताना 100% डेडिकेशन देऊन प्रभूसाठी उपलब्ध राहणं, प्रभूच्या गोष्टी करणं आणि त्याच्यानंतर लोकांचा व्यवहार तुमच्याशी कसा आहे याचा कधीच विचार करू नका. कधीच विचार करू नका. आणि मी कधी केला पण नाही. 30 वर्ष फार खडतर सेवा केली, खूप खडतर सेवा. कधीच परिवार बघितला नाही. आणि मिनिस्ट्री करता करता आई वृद्ध होत आहे, तिच्या हालचाली मंदावत आहेत. आता ती मला करून घालू शकत नाही. तिची धडपड, काहीतरी मला करून घालायचं. आणि करून घालता घालता ती किचनमध्ये पडती ना, त्यास मन सुन्न करून जातं. आणि 30 वर्षामध्ये मी लोक मिळवले, 30 वर्षामध्ये प्रतिष्ठा मिळवली, हजारो आत्म्यांपर्यंत पोचलो, लाखो आत्म्यांना देवाचं वचन सांगितलं. पण परिवार म्हणून मी कधी बघू शकलो नाही. आणि मला आता आठवलं की तिची अवस्था, ज्या अवस्थेमध्ये ती पडते, 4 वेळा ती पडली आणि एकदा ती पडल्यावरती मी इतका रडलो. बाथरूममध्ये ती माझ्या डोळ्यासमोर ती, मला काहीतरी होतं आहे आणि मी आणि ती घरामध्ये 2 जणच एकत्र. आणि माझ्यासमोर ती जमिनीवरती पडली. त्यास मला कळलं की आता ती मरती. काहीच तिचे श्वासाची जी पद्धत पाहिली आणि म्हटलं संपली आता तिचं काही नसणार आहे. अरे तिला उचलता पण मला येणं, घरात कोणच नाही. मी आणि बरं कॉल केल्यावरती जे ब्रदर येणार होते त्यांना जवळजवळ अर्धा तास झाला. त्यास मला कळलं की नाही, आपण मिनिस्ट्री करतोय परंतु या मिनिस्ट्रीमध्ये आपला परिवार, या परिवाराकडं आपल्याला लक्ष देण्यासाठी वेळ नाही. आणि ती नेहमी बाहेर जाताना मला एक वाक्य बोलायचे. मिनिस्ट्रीला, सुवार्तेला मी यायचो, वचन सांगायला मीटिंगला यायचो. मला म्हणायचे मला एकदा बघून घे, तू येताना मी परत जिवंत असेल का नाही. कठीण असतं फार. आत्मे जिंकणं, देवाच्या राज्याची घोषणा करणं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मरियेकडे पाहताना म्हणतो, बाई हा पहा तुझा पुत्र योहान. आणि योहानाला म्हणतो, ही पहा तुझी आई. आणि इतकं वाईट वाटलं की ज्यावेळेस ती माझ्याकडे आशेने बघत होती की मी तिला उचलेल, पण तिला उचलण्याची क्षमता सुद्धा माझ्याकडे नव्हती. नाही उचलू शकत तिला मी. आणि मग तिची हालचाल मंदावली आणि तिचे पाय गेले, चालता येणार तिला. मग मी स्वतःला दोष देऊ लागलो. मी सगळं लक्ष मिनिस्ट्रीकडं, लोकांकडं, आत्मे जिंकण्याकडं, पण परिवाराकडं कधीच बघितलं नाही, कधीच बघितलं नाही. त्याचं चर्च माझा परिवार, मंडळी माझा परिवार. मग आता मला असा प्रश्न पडला की चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या परिवारामध्ये जाण्यासाठी पुष्कळ मुली उत्सुक असतात, परंतु या परिवारामध्ये आता तिचं बेडवरती पडलेलं सगळं कोण काढणार आहे? कोणी करू शकत नाही. लक्षात ठेवा, परिवार म्हणून त्रास घेणाऱ्या मुली जगामध्ये अस्तित्वात नसतात. परंतु जेव्हा उपासनाच्या घरच्यांनी म्हटले की तुमच्या घरातली स्थिती, तुमच्या आईची स्थिती, तिचा पण थोडासा इश्यू आहे, थोडासा तिचा प्रॉब्लेम आहे, माझी इच्छा आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही सेवा करावी आणि तिने आईची सेवा करावी. मला इतकं आनंद वाटला. आपण जेव्हा देवाचं काम करतो
तेव्हा देव आपल्यासाठी कोणतरी उभं करत असतो, कोणतरी उभं करत असतो. परंतु एक गोष्ट मला कळाली, जगात आपलं कोणी नसतं हा निर्णय घेतल्यानंतर मंडळीला ज्या प्रकारच्या भावना यायला पाहिजे की चला आता कुठंतरी 30 वर्ष पाळकाने आपला परिवार बघितला नाही, 30 वर्षामध्ये पाळकानं मंडळीलाच आपला परिवार म्हणून पाहिला. त्यास मंडळीतल्या मी एवढं लोकांना जवळ केलं की त्यांना पाळकाच्या अवतीभोवती कोण लोकच नको वाटायला लागले होते, कोणीच नको पाहिजे म्हणायचे. तर ती आल्याबरोबर लोकांचे सगळे विचारच बदलून गेले, एकदम विचार त्यांचे बदलले. वाईट वाटलं मला. म्हटलं 30 वर्ष ज्यांच्यासाठी आपण एक परिवार म्हणून राहिलो, पण त्यांना माझ्याविषयी कुठल्या प्रकारची खंत वाटली नाही. मग मी सगळं टाकून दिलं. म्हटलं प्रभू नको, ज्या ठिकाणामध्ये लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रेम भावना नाही. आणि काय होतं माहिती का, परिवार म्हणून आपण पाहत असताना असं शास्त्रात पण लिहिलं, जो आपल्या घराची व्यवस्था करू शकत नाही तो देवाच्या मंडळीची व्यवस्था कधी करू शकणार नाही. आणि मला ते कधी कळलं नाही, मी इतकं त्याच्यामध्ये सेवेला झोकून टाकलं होतं. मग मंडळीमध्ये बरं करणारे लोक पण 90% मंडळी खूप चांगली, 10% जे अवतीभोवती फिरणारे लोक आहेत त्या लोक फार डिस्टर्बन्स स्पिरिट, विध्वंस करणारे, त्रासदायक अशा प्रकारचे लोक असतात. आणि मी त्यांना सुद्धा जवळ केलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून मी पुष्कळ दुःख भोगलं. मला त्या दुःखाबद्दल बोलायचं नाही, पण आनंदाची गोष्ट एकच सांगेल, प्रभूनं माझ्या आईसाठी तिला उभं केलं. खूप चांगली, खूप चांगली जी सेवा ती करते ना, कोणी करू शकणार नाही. माझ्या आईच्या तोंडातनं तुम्ही ऐका, ती म्हणते की मला सून मिळाली नाही, मला मुलगी मिळाली, मुलीपेक्षा जास्त. हे तुम्हाला का मी सांगतो की तुम्ही मनुष्यावरती कधी अवलंबून राहू नका, विश्वास फक्त देवावरती ठेवा. देव तुम्हाला कधी एकटं सोडत नाही, कधी टाकून देत नाही. तो तुमचं पुनरुज्जीवन करतो, तो तुमची पुनर्स्थापना करतो आणि तुमच्या कमतरतेमध्ये प्रभू तुम्हाला उभं करतो. आता लोक नाहीच तुम्हाला समजू शकत, हरकत नाही हो. मग काही लोकांनी म्हटले नाही तेलोरे पाळकांना व्यभिचार, पाळक लोकच बरं का, दुसरं कोण नाही. दगड मारतात कोण, धार्मिकच दगड घेऊन बसलेले असते. अहो तेलोरे पाळकाने व्यभिचार केला, व्यभिचार केला, व्यभिचार केला. ठीक आहे, व्यभिचार केला, मग पहिला दगड तू मारल्यावर तुला दगड बसणार नाहीत का? तुझं नाव नाही का लिहिणार तुझं मी? अरे माझ्या घरात येऊन बघ, काय तिचं दुःख आहे बघ, काय करावं लागतं. आणि एक गोष्ट सांगू का, 30 वर्ष जी सेवा केली ती सेवा करून दाखवा. 2 जोड कपड्यावरती फिरलो, 17 वर्ष व्याजानं पैसे काढून भाडं भरलं, चालत चालत सेवा केली, उपाशी तापाशी राहिलो, परंतु कधी माघारी फिरलो नाही. इतकं चांगलं शरीर होतं, पण टीबी झालेलं शरीर घेऊन मी कित्येक वर्ष जगलो, परंतु मी देवाला सोडलं नाही. तसली खडतर सेवा केली. और सेवा करणं कठीण आहे, बोलणं फार सोपं आहे. सेवा करणं कठीण आहे, सेवा करून दाखवायची असते. म्हणून लक्षात ठेवा, विश्वास फक्त देवावरती, कोणाच्या शब्दावरती विश्वास ठेवू नका. मला माहिती आहे बरेच लोक म्हटले की पाळक साहेब तुम्ही सत्य सांगा. अरे सत्य येशूचं माहिती असताना सुद्धा त्याला क्रुसावर दिलं. ही जातच अशी की ती क्रुसावर देणार म्हणजे देणार, हे देणारच क्रुसावरती, तुम्ही काही पण सांगा. म्हणून विश्वास देवाच्या शब्दावरती ठेवा. विश्वास देवा तो सामर्थ्यशाली विश्वास आहे. कोणता विश्वास? जो विश्वास तुम्हाला देवावरती अवलंबून राहायला शिकवतो. जो विश्वास तुम्हाला, तो म्हटलं देवावर विश्वास ठेव. दुसरी गोष्ट, अजून एक वचन वाचा, मार्काचं शुभवर्तमान त्याचा 1 अध्याय 40 ते 42 वचन. मार्काचं शुभवर्तमान 1 अध्याय 40 ते 42 वचन. किती वेळपर्यंत आपल्याला? 9 वाजेपर्यंत हॉल किती किती चालतंय ना? नाहीतर घालताल कांदे माझ्या डोक्यात, कांदेवालीचे लोक. मार्काचं शुभवर्तमान 1 अध्याय 40 ते 42 वचन. तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास. सामर्थ्यशाली विश्वास काय बोलतो माहिती का? प्रत्येक विश्वासणाऱ्याने हे बोललं पाहिजे, देवाची इच्छा असली तरच मला मिळेल. आमेन म्हणाल का? आमेन. आता विश्वासाचं सामर्थ्य. तुम्ही आजची प्रार्थना नाही करायची, नाही देवानं दिलंच पाहिजे, लग्न व्हायलाच पाहिजे, हो लेकरू व्हायलाच पाहिजे, नोकरी लागलीच पाहिजे. हा काही तुमच्या विश्वासाचं सामर्थ्य नाही. प्रभूची इच्छा असेल तर मिळेल. आमेन म्हणाल का? आमेन. आमेन. प्रभूची इच्छा असेल
माझ्या चर्चमध्ये एक तरुण होता. त्या माझ्याबरोबर तो काम करायचा. काम करता करता त्यानं पोलिसाची परीक्षा पण दिली. तो म्हटलं की पाळसाहेब मला पोलीस व्हायचे आणि पोलीस होऊन मला चर्चला मदत करायची आणि मला ती पोलिसाची परीक्षा मला द्यायची आणि त्याच्यामध्ये मी पास व्हावून प्रार्थना करा. पण तो सेवा करत होता. आता सेवा करता करता त्यांनी परीक्षा दिली. त्या परीक्षेमध्ये तो झाला पास आणि खूप चांगली गोष्ट, तो पास झाला. आणि पास झाल्यावरती तो पाळसाहेब मी परीक्षेमध्ये पास झालो आणि आता माझं सिलेक्शन व्हावं म्हणून प्रार्थना करा. आणि मग मी प्रार्थना केली, देवा याचं सिलेक्शन होऊ दे. आणि मग तो म्हटला की आज मी जाऊन तिथं चेक करणार आहे की माझं नाव त्याच्यामध्ये सिलेक्ट झाले का नाही बघून येणार आहे. हां, मग तो गेला आणि मी वाट बघायला लागलो की तो येईल आता आणि सांगेल माझं सिलेक्शन झालं. मग तो आलाच नाही. मग रविवारी तो मला चर्चमध्ये भेटला. म्हटलं काय रे, काय झालं तुझं? हा, माझं सिलेक्शन झालं नाही. म्हटलं चला चहा प्यायला. मी म्हटलं हे पहिलं पोरगं भेटलं जे सिलेक्शन झालं नाही म्हटलं चहा प्यायला चाल. म्हटलं चला चहा प्यायला. म्हटलं का रे? नाही, माझं काही नुकसान नाही. देवाची इच्छा असेल तर देव मला देईल, मला काही प्रॉब्लेम नाही. माझा विश्वास देवावरती. त्याने दिलं नाही म्हणून मी थोडी त्याला दोष देणार आहे. ही पावर आहे, सामर्थ्य. हो, दिल्यावर तर उड्या मारणारे पेढे वाटणारे खूप आहेत. बरोबर आहे की नाही? दिल्यावर नाही. प्रभू या आमच्या घरी उपकार स्तुतीची प्रार्थना आहे. कशासाठी? देवानं मला बाळ दिलं. बाळ बी गायब, आई बी गायब, पण बापही गायब. कुठं चर्चला आहेत? हा कुठला सामर्थ्याचा विश्वास? हो, देवाने आम्हाला बाळ दिलं. उपकार स्तुतीची प्रार्थना. इथून झालं वाटतं कोणतरी गायब. देवाने आम्हाला बाळ दिलं. पाळसाहेब देवाने आम्हाला जॉब दिला. फार प्रभू सुंदर आहे, महान आहे. कारण का? त्यांनी गव्हर्नमेंट जॉब दिला. हो, दशांश कुठं दिला? कुठे तुमचं विश्वासाचं सामर्थ्य? मग त्यानं म्हटलं नाही, मला नाही लागला तरी चालेल, मला सेवा मिळते ना, प्रभूची इच्छा आहे तेव्हा प्रभू मला देईल. इतका त्याच्याकडे विश्वास. आणि मी त्याच्याकडे बघून एवढा खुश झालो ना. म्हटलं असे मेंबर चर्चमध्ये पाहिजेत. नाही तर ते रडणारे मेंबर नाही. एवढे आठवडे चर्चला आलो, एवढे आणि काय एवढे ते आमच्या पालकांनी बरेच आमच्या पालकानं मला येऊन सांगतात आमच्या पालकाकडे पावर नाही. हो, तुझ्यासारखा फुसका असल्यावर कशी पावर त्याच्याकडे असणार? तू फुसका मेंबर आहे. अरे तुझ्यामुळे तर पावर गेले आमची. हे असले ढेकळं मेंबर आमच्या चर्चमध्ये आहेत, त्याच्यामुळे आमची पावर गेलेली आहे. पाळक साहेब आणि आमच्या पाळकाकडे पावर नाही का रे बाबा? हॉर्लिक नाही खाता क्या वो? त्याने नाही गेलं. नाही पाळक साहेब, असे मेंबर पाहिजे. नाही लागलं तर नाही लागलं, नाही लग्न जमलं तर नाही जमलं, लग्न नाही जमलं चर्च बदललं तुझं, तिथं गेल्यावर मिळणार आहे मुलगा. जसं वाटच बघत बसलं सिस्टर कधी येतात या 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 लग्न करू आपण. अरे त्याच्यासाठी देव आदामाला झोपवतो, त्याची फासळी काढतो. का सगळे आदाम अशा बरगड्या उचकटून बसले या या लो आमची एक फासळी घ्या, आमची एक फासळी घ्या तुम्हाला. अरे काय बिलिव्हर्स, काय विश्वासणारे. लग्न नाही झालं चर्च सोडलं, लेकर नाही झाले चर्च सोडले. धन्य ते लोक. योबासारखे लेकर गेले तरी देवानं दिलं, देवानं नेलं. धन्य त्याचं नाव. याला म्हटलं खरे विश्वासणारे, याला म्हटलं खरे विश्वासणारे. लग्न हो न हो, हा लग्न झालं नाही म्हणून नाही दुःखी व्हायचं. हटव ना. नाही आठ साहेब काय झालं त्याला? म्हटलं असला मेंबर पाहिजे रे. तशी देवा असेच मेंबर माझ्या चर्चमध्ये ठेव. काय घडलं माहितीये का तुम्हाला? कमिशनर बदलला आणि एक कमिशनर आला. तो कमिशनर त्यानं सिलेक्ट झालेल्या सगळ्या पोलिसांची लिस्ट परत मागवली. इकडे आणा म्हटलं. मला डाऊट आहे. डाऊट कुठं? देवाने तुला बेचैन केलेलं आहे. तो विश्वासाचं सामर्थ्य होतं. देवावरती विश्वास होता ना. जेव्हा देवावर विश्वास असतो ना, देव सगळं उलथं पालथं करायला सुरुवात करतो. सगळं उलथं पालथं करायला सुरुवात करतो. आणि मग त्यांनी रात्री 12 वाजता ती सगळ्या सिलेक्शन झालेल्यांची लिस्ट मागवली आणि सारखा वर जायचा आणि खाली यायचा आणि त्याचा बरोबर चर्चमधला जो मेंबर होता त्याच्यावरच त्याचं बोट गेलं. म्हटलं याला बोलवून आणा, याला बोलवून आणा. आणि रात्री 12 वाजता पोलीस त्याच्या घरामध्ये. 12 वाजता पोलीस त्याच्या घरामध्ये. ते म्हणले उठ,
म्हटलं काय? अरे बाबा, कमिशनरने तुला बोलवले, तुझं सिलेक्शन झालंय. हा आहे सामर्थ्यशाली विश्वास, हा आहे सामर्थ्यशाली विश्वास. देवावरती विश्वास ठेवा. कमिशनरवर नको, कलेक्टरवर नको, शेजाऱ्या पाजाऱ्यावर नको, आईवर नको. बाप, बरेच लोक म्हणतात आमच्या बापानं काही करून ठेवलं नाही. तुझ्या बापानं काही केलं नाही, पण तुझ्या बापाच्या बापानं जे केलंय ते अद्भुत असणार आहे. हा तुमचा विश्वास असला पाहिजे, हा तुमचा विश्वास असला पाहिजे. बरेच लोक म्हणतात नाही, देवानं चूक केली, अंबानीच्या घरात जन्माला घालायला पाहिजे होतो, तेलोरेच्या घरात जन्माला घातलं. अरे बरं झालं तुला अंबानीच्या घरात नाही घातलं, त्याला रस्त्यावर भिकेला मला लावलं असतं तुझ्यासारख्या पोरात. लक्षात ठेवा, ज्याचा देवावरती विश्वास आहे, दावीद म्हणतो त्यानं धुळीतनं काढून मला राजगादीवरती बसवलं. धुळीतनं काढून तुमचा इतिहास तुम्हाला देव विश्वासाच्या द्वारे घडवायला मदत करणार आहे. काय तुमची परिस्थिती, लक्षात ठेवा, देवाला या जगामध्ये दुर्बल पण विश्वासानं सबळ असणारे लोक आवश्यक आहे. गाढव पाहिजे देवाला, गाढव बर का, हा गाढव पाहिजे. लय शहाणपणा करू नका. बरेच लोक अति शहाणपणा करतात, ते असले शहाणपणाचे लोक त्याला नको आहेत. गाढव पाहिजे. गाढव कसं माहिती का, नुसतं मान हलवतं का, गाण्याने पाठीवर काय ठेवलेला, कुठं ठेवाय, पाळत साहेब काय चर साफ करू, आत्ता टाकतो सतरंजा, अशी गाढव पाहिजे. काय करायचं पाळत साहेब, शहाणे असतात ते काय म्हणतात बरं का, चमचा आहे हो. अरे चमचा म्हण, वाटी म्हण, फुलपात्र म्हण, माहिती लाटणं म्हण, जे आहे ते प्रभूसाठी आहे, वापर करणारा देव आहे. म्हणून ते पण नाही. आता पाळकाचे जास्त पुढं पुढं करायला नको. सिस्टर मला चमची म्हटले, बोलू द्या ना चमची. अरे तुझा विश्वास बळकट पाहिजे. एक दिवशी चमची काय करते ते तुम्हाला समजेल, एक दिवशी चमचा तुम्हाला काय करतो ते समजेल. लक्षात ठेवा, तुमचा विश्वास मनुष्याच्या शब्दावर नाही तर देवाच्या शब्दावर असणं गरजेचं. हा तुमचा, हे तुमच्या विश्वासाचं सामर्थ्य. इकडं कोणाचा कानोसा घ्यायचा नसतो आणि कधीच कानोसा घेऊ नका, कधीच घेऊ नका. मोदीला सोडत नाही, आपल्याला काय सोडतील, सोडतात का? सिलेंडर मिळालं, काय कळतं का नाही या माणसाला? अरे तुला कळत असतं तर तुला सत्तेवर बसवलं असतं ना. तुला गॅसचे पैसे द्यायला नाहीत, पण तू एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. या जगामध्ये कोणाला काही कळत नाही. घडवणारा देव जो आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा, त्याच्यावरती विश्वास ठेवा. ऐका, इकडं 10 कुष्ठरोगी येशूवरती विश्वास ठेवतात. प्रभूजी हे करण्यासाठी तुम्ही समर्थ आहे. लक्षात ठेवा, जेव्हा या कुष्ठरोग्यांना कुष्ठ जाईल याची कुठलीच खात्री नाही. नीट आहे का? आता येशू हे 10 कुष्ठरोगी त्यांच्याकडे येतात, प्रभूजी हे कुष्ठ घालवण्यासाठी आपण समर्थ आहे. असे लोक पाहिजेत. कितीही न दुरुस्त होणाऱ्या गोष्टी सुद्धा प्रभूकडे घेऊन जाऊन तुम्ही म्हटलं पाहिजे की देव याच्यामध्ये दुरुस्ती करू शकतो. देव दुरुस्ती करतो. मी जेव्हा सोलापूरमध्ये पाऊल टाकलं, एक परिवारामध्ये मी प्रार्थनेसाठी गेलो. इतकी सुंदर मुलगी आणि गायक, दिसायला इतकी स्मार्ट होती आणि आवाज इतका तिचा छान होता. मग त्यांनी सांगितलं हे हिचा आवाज खूप छान आहे, ऑर्केस्ट्रामध्ये गाते. पण ती रडून रडून तिचा चेहरा सगळा सुजला होता. म्हटलं काय झालं? ती म्हटली पाळक साहेब, माझा नवरा मला आता घटस्फोट देणार आहे. माझी इच्छा मुळीच नाही की त्यानं मला सोडावं, परंतु तो आता ट्रेनमध्ये बसलाय आणि त्यानं सांगितलं की जेव्हा मी तिथं येईल त्यावेळेस तुला त्या घटस्फोटाच्या पेपरवरती सही करावी लागेल. मला नाही वाटत ते तुटावं. माझ्या परिवारावर, माझ्या नवऱ्यावरती माझं प्रेम आहे, पण आता माझं कुटुंब तुटणार आहे. आणि तिचं रडणं बघून मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं प्रभूजी हिच्यामध्ये विश्वास उत्पन्न करा. आणि मी तिला सांगितलं, काउन्सिलिंग केलं तिला, तुझा नवरा अजून आलेला नाही, तुझा नवरा ट्रेनमध्ये आहे आणि ट्रेनमधनं घरापर्यंत येण्यासाठी किती वेळ लागणार? ती म्हटली उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तो पोहोचणार आहे. लक्षात ठेव, आत्ता बसल्यापासून ट्रेनमधनं घरात उतरेपर्यंत एवढ्या तासाचा कालावधी तुझ्याकडे विश्वास ठेवण्यासाठी. तो ट्रेनमध्ये बसला पण तुझा घटस्फोट झाला नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू विश्वास ठेव, तू रडू नकोस. रडल्यानं तुझा विश्वास कमजोर होणार आहे. आणि तू प्रार्थना कर, मी तुझ्यावर प्रार्थना करतो. आणि मी तिच्यावर प्रार्थना केली, देवा जेव्हा तो ट्रेनमधनं उतरेल त्याचं मन परिवर्तन झालेलं असू दे.
त्याच्यातलं कठोरपणा निघून गेलेला असू दे आणि त्याचे डायव्होर्सचे विचार बदलून टाक. आणि मग तशी प्रार्थना केली आणि मी निघून आलो आणि मग मी विसरून गेलो. पुन्हा एक आठवड्यानं मी प्रत्येक आठवड्याला चर्चच्या परिवारामध्ये व्हिजिट करायला जायचो. मग त्या घरामध्ये गेलो आणि तिथं त्या परिवारामध्ये गेलो. मग त्यांनी अहो पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करून गेला. म्हटलं काय झालं त्या सिस्टरचं? फार तावातावानं रागारागानं डायव्होर्सचे पेपर तो घेऊन आला आणि डिवोर्स देणार होता, परंतु गाडीतलं उतरल्यावर काय त्याचं मन बदललं माहीत नाही. तो घरी आला आणि तिला म्हटलं क्षमा कर, आपण डिवोर्स नाही घ्यायचा, आपण एकत्र परत राहू दे. लक्षात ठेवा हे फक्त देवच करू शकतो, फक्त देवच करू शकतो. प्रिया जिथं बिघडलंय ना तिथं तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे. ही तुमची पॉवर आहे. कोणतं चांगल्या स्थितीमध्ये विश्वास ठेवणं पॉवर नाहीये. कुष्ठरोग नसताना तुम्ही देवाकडे जाऊन काय प्रार्थना करणार आहे? आता कुष्ठरोग तुमच्याकडे, बिघडलेलं शरीर. नाथान सॉरी काय त्याचं नाव, कोडी, नामान कोडी, नामान तुमचं पाठांतर बघत होतो. नामान कोडी नाही का? नामान कोडी जेव्हा एक छोटीशी मुलगी 9 वर्षाची मुलगी तिच्या धनीला सांगती माझ्या धण्याची गाठ जर इस्रायलमध्ये जो संदेश आहे त्याच्याशी पडली असती तर किती बरं झालं असतं. त्या संदेशानं त्याच्या शरीरावरचं कोड काढलं असतं. आता नामान पुष्कळ द्रव्य घेऊन या अलिशाला भेटण्यासाठी गेला. अलिशा आणि तो म्हणतो की माझं कोड असं ऐकलंय तुझ्याविषयी, तू ये आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून मला बरं कर. तो म्हणतो नाही जा, यार्दनीत 7 वेळा जाऊन डुबकी मार. तो खूप चिडला. मी एवढा मोठा सरदार, एवढा श्रीमंत व्यक्ती, आणि तो काय सांगतो त्या यार्दनीमध्ये जाऊन डुबकी मार. मग काय माझ्याकडे नद्या नाहीत का? अरे तुझ्याकडे नद्या आहे पण तुझ्या नद्यांकडे पावर नाही. ही जी नदी ही नदी पॉवरफुल आहे आणि इकडं ह्या सेवकाच्या शब्दामधली ती ताकद आहे. सेवक जर म्हटलं नदीमध्ये डुबकी मार, तो डुबकी मार. डुबकी मारल्यावर कोड जाण्याची समस्या आहे. तुझ्या नदीची पावर असती तर आमच्या नदीत आला कशाला? तुझ्यात नदी डुबकी मारायची होती ना. आम्हाला कशाला ज्ञान सांगत बसतो आमच्याकडं नदी नाही का ना आमच्याकडं नसती का डुबकी मारली. अरे तुझ्या नदीमध्ये पण पावर नाही, तुझ्या डुबकीमध्ये पण पावर नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, आमच्याकडं आलिशा आहे आणि आलिशा जेव्हा डुबकी मारायला सांगतो तेव्हा त्या डुबकीमध्ये पावर आहे, नदीमध्ये पण पावर आहे. याला विश्वासाचं सामर्थ्य म्हटलं. कधी कधी काही गोष्टी प्रभू सहज तुम्हाला करायला सांगत असतो. विश्वासाचं सामर्थ्य मी तुम्हाला सहज करायला सांगत असतो. मला एकदा चर्चमध्ये सोलापूरला सुरुवात केल्यावर फार गरीब लोक, फार गरीब, आणि त्या लोकांच्या खिशातनं काढायचं म्हणजे वाघाच्या तोंडातनं मेंढरू काढण्यासारखं आहे. फार चेंगट म्हणजे टेंडन्सी त्यांची अशी होती, बाळक साहेब आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू, तुम्ही प्रार्थना करता तर मी काय करू? देवानं तुम्हाला भरपूर द्यावं. अहो तुम्ही द्या, मी प्रार्थना करतो ना. तसले लोक होते. तरी मी एकदा अनाऊन्स केले चर्चमध्ये, म्हटलं की चला आपल्याला चर्चला इन्स्ट्रुमेंट घ्यायचं आहे. आता फार जुनी गोष्ट आहे, त्यावेळेस तो 2,500ला कोंगो होता. म्हटलं द्या कुणाला द्यायचं आहे. तर एक सिस्टर आल्या, त्यांनी म्हटलं की बाळक साहेब माझ्याकडे 1200 रुपये हे चर्चसाठी इन्स्ट्रुमेंट घ्यायला, कोंगो घेण्यासाठी घ्या. आणि त्यांनी मला ते 1200 रुपये दिले. इतका खुश झालो. 1200 रुपये, कारण मला चर्चमध्ये ऑफरिंग किती यायचं माहिती का? माझ्याकडे वही आहे, तुम्हाला कधी पाहिजे तर तुम्हाला दाखवेल. ख्रिसमसचं ऑफरिंग 127 रुपये आणि दर आठवड्याचं ऑफरिंग कधी 12, कधी 15, कधी 17, कधी 27, आणि खूपच पॉवरफुल उपदेश झाला तर 35 रुपये. उपदेशावर पण बरंच डिपेंड असतं. अगदी आतडे फाकेपर्यंत उपदेश केल्यावरती मग मंडळीला वाटतं किती कळवळले पाळक साहेब, आता 10 रुपये जास्त टाकू. खूप कळवळून संदेश दिला तर 35-40 रुपये ऑफरिंग घ्यायचं. आता 1200 रुपये विचार करा, 1200 रुपये आलो. अरे म्हटलं लोक श्रीमंत झाले, 1200 रुपये त्याने मला दिले. आणि मग कोणी 500, कोणी 200 असे करून मला 2,500 रुपये मिळाले. खूप खुश झालो. गेलो
हैदराबादला जाऊन एक सुंदर लालसर रंगाचा कुंकू अजूनही मला आठवतो. त्याने का डिस्को टाईप असतो, काय त्याला, फायबरचा कुंकू आहे तो, फार सुंदर दिसायला खूप छान असतं, पण 6 महिन्यात आतमध्ये खोकडून जातं, काहीच राहत नाही ते. आणि ते घेऊन मला म्हटलं एवढं भारी. आणि मी म्हटलं सोलापूरमध्ये आता सगळे माझ्या चर्चमध्ये बघून काय सुंदर काय सुंदर, ज्याला येईल ते कोंगू आणला 2,500 रुपयाचा. आणला तो कोंगू, घेऊन आलो. आता त्या सिस्टरने मला 1200 रुपये दिले. मग त्यांच्या घरी गेलो. पाळक साहेब साक्ष घडली. म्हटलं काय? अहो तुम्हाला 1200 रुपये चर्चच्या वाद्यासाठी दिले, अचानक 12,000चा चेक माझ्या घरी आला, कुठं तरी गेलाय. मला एवढं वाईट वाटलं. 2500च्या 2500 दिले असते तर 25,000चा चेक आला असता. प्रॉब्लेम आमचा हाच आहे. कोणता प्रॉब्लेम माहित का? डुबकी मार म्हणल्यावर डुबकी मारत नाही हो. जेव्हा डुबकी मारायची तर काय पावर असणार आहे, काय तुम्हाला दिल्यावर अरे देऊन बघा. एकदा देव सांगतो देऊन बघा, आणि दिल्यावर जे मिळेल ते घेऊन पण बघा हो. म्हणून 5 भाकरी 2 मासे दिले. मुलगा म्हणतो आईला, आई मम्मी तू 5 भाकरी 2 मासे दिले, येशूनं 12 टोपल्या दिल्या ग माझ्या पाठीवरती, 12 टोपल्या. हा सामर्थ्यशाली विश्वास आहे प्रिया. हे विश्वासाचं सामर्थ्य आहे. जेव्हा तुम्ही येशूवरती विश्वास ठेवता तेव्हा हातबल असणारी परिस्थिती, नकारात्मक परिस्थिती, या परिस्थितीमध्ये तुम्हाला देवावरती डिपेंड राहावं लागतं. कोडानं भरलेलं शरीर सगळं, आणि त्याच्या शरीरामध्ये बघितलं तर त्या ठिकाणामध्ये कुष्ठरोग आहे. लक्षात ठेवा, कधी कधी नाकारली जाणारी परिस्थिती. तिथं एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते. ऐका बरं का, तुम्ही तसे लोक असू शकता. जेव्हा कुष्ठरोग होतो ना, तर याजक पहिल्यांदा या व्यक्तीला त्या गावातनं पहिले बाहेर काढतो. याजकाला प्रमाण द्यावं लागतं. याजक सांगतो की याला कुष्ठरोग झाला. कारण आता त्याच्यात सांगत नाही. कधी जर गुड फ्रायडेला मुंबईमध्ये, माझी इच्छा आहे एकदा गुड फ्रायडेचा संदेश त्याला मुंबईमध्ये कुठंतरी यावं, तेव्हा तुम्हाला सांगेल मी कुष्ठरोग किती प्रकारचे काय. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं, याजकाला प्रमाण दाखवावं लागतं की याचा कुष्ठरोग गेलेला आहे. कुष्ठरोग झाला की याजकानं सांगायचं गाव सोडून जा, आणि मग याला हाकलून दिलं जातं. म्हणजे लक्षात ठेवा, कधी कधी तुमची परिस्थिती एवढी बिकट असेल, कोणत्याही मंडळीत तुम्हाला स्वीकारत नसतील. कुष्ठरोग इतकी नाकारली जाणारी परिस्थिती की जसं याजक तिला स्वीकारू शकत नाही, तुम्हाला कोणी स्वीकारू शकत नसेल. परंतु तुमचा सामर्थ्यशाली विश्वास, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो याजकाला जाऊन तुझं प्रमाण दाखव. याजकाला का? ज्या ज्या लोकांनी तुझ्या परिस्थितीबद्दल तुझी हेटाळणी केली ना, त्यांना प्रमाण दाखव. तू हे वाक्य बोलला होता कोणतं? तुमची इच्छा असेल तर प्रभू मी बरं होईल. आणि येशू म्हणतो काय माझ्या सामर्थ्यावर तुझा विश्वास आहे का? लक्षात ठेवा, याजकाच्या हातामध्ये तुमचं कुष्ठरोग घालण्याची ताकद नाही, पण तुमच्या विश्वासामध्ये की ताकद आहे की ते सामर्थ्य जे तुमचा कुष्ठरोग घालून टाकणार आहे. काही वेळेस तुम्ही रिजेक्टेड असाल, पण तुमचा विश्वास इतका मजबूत असला पाहिजे ना, हा रिजेक्टेड व्यक्ती एक दिवशी टेस्टमनी बनून अनेक लोकांसमोर उभा केला गेला पाहिजे. अनेक लोकांसमोर लोकांनी तुम्हाला नाकारलंच पाहिजे. मी बऱ्याच वेळा म्हणतो, बांधणाऱ्याने नापसंत केलेला धोंडा म्हणजे कधी कधी बांधणारेच तुम्हाला नाकारतील. म्हणणं नाही उपयोगाचा, नाही उपयोगाचा, नाही उपयोगाचा. आणि लक्षात ठेवा, देव जिथं उपयोगी पडत नाही त्यालाच उपयोगी पात्र बनवतो. हे पण देवाचं वैशिष्ट्य आहे. मोशे म्हणतो मी जड ओटाचा आहे. तो म्हणतो माझा भाऊ अहरोन छान बोलतो प्रभू. तो म्हणतो मला माहिती आहे तो किती छान बोलतो, आणि त्याचा अनुभव तुला एकदा येणार आहे. किती छान बोलतो. अरे माझा भाऊ खूप छान बोलतो. तो म्हटलं गप बस, तुला दाखवेल मी तो किती छान बोलतो. मला त्याला नाही तुलाच बोलवायचं आहे. आणि मग एकदा छान बोललाच. लग्न केल्यावर मोशेचं लग्न झाल्याबरोबर अहरोन काय, देव काय तुझ्याशी बघ इतका छान बोलतो तो, त्याने तुलाच धरलं म्हणून तुला म्हणतो तो नको तू जा. अरे मी बोबड्या ओटाचा आहे. लक्षात ठेवा, देवाला बोबडे लोक आवडतात. बोबडे म्हणजे
त्यांचं बोलणं कोणाला समजत नाही. असं बोला कोणाविषयी तुमचं बोलणं कोणाला समजलं नाही पाहिजे. जे बोलाल ते फक्त देवाला समजलं पाहिजे. याच प्रकारच्या लोकांची देवाला गरज आहे. हा तुमचा सामर्थ्यशाली विश्वास आहे. खूप बोलणं समजू देऊ नका. आणि बरेच ऐकलं का हो, तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगत नाही. आणि साऱ्या गावाला सांगून मोकळे होते ते. आग लावे चोंबडे होते. आणि या चोंबड्यांना प्रभू स्वीकारत नाही. आमेन म्हणाल का? हा, बोबडे असं पण चोंबडे नको. अडखळा कुठं बोलायला. पण लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थिती एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुमच्याकडे बोबडेपणा असेल, शास्त्र काय सांगतं माहिती का? देवानं मोशेला एकदाच मोशेने आगावपणा केला. देवाला माहिती होतं हा बोलू शकत नाही ना. मग तांबडा समुद्र दिसला, तो म्हटला मला माहिती तुला बोलता येत नाही, मग तू काय कर, खडकावर काठी उगार, तांबड्या समुद्रावर काठी उगार, पाणी निघत नाही, जा आता तू त्या दगडावरती काठी मार. आणि त्यानं काठी मारली, एकदा म्हटला दगडाशी बोल. मला बोलता येत नाही म्हणतो, बोल म्हणतो ना. अरे तुला बोलता येत नाही हे जगाच्या दृष्टिकोनातनं, पण मला माहिती तू जे बोलणार आहे ना, या बोलण्यानं खडक सुद्धा फुटून त्याच्यातनं पाणी बाहेर पडणार आहे. हे सामर्थ्यशाली विश्वास आहे. जेव्हा प्रभू बोलायला सांगतो तेव्हा बोलायचं, इतर वेळी शांत राहायचं. म्हणून इकडं ते लोक काय म्हटले की तुम्ही वाचावर ते वचन, पहिला अध्याय मार्कस शुभवर्तमान 40 ते 42 वचन. तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला. एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला, त्याच्याकडे विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. पण लक्षात ठेवा, देवावर तुमचा विश्वास असला पाहिजे. काय? तुमची इच्छा असली तर. सगळ्यांनी म्हणा, तुमची इच्छा असली तर. देवा तुझी इच्छा असली तरच. देवा तुझी इच्छा असली तरच. तुमची लिस्ट मांडू नका. तुमची लिस्ट मारवाड्याची लिस्ट आहे, भलं मोठं सकाळी उठल्यापासून, नाही का? आणि काय त्या प्रार्थना, ते प्रार्थना करायला लागले, त्यांनी त्यांच्या प्रार्थना ऐकली, झोप येते हो. लांब लचक प्रार्थना. मला आठवतं एका चर्चला मी गेलो तर तिथं, तेव्हा तुझे आभार मानतो, तू आम्हाला सांभाळलंस, आमच्या पाळकाला सांभाळ. त्यांची मुलगी विमानामध्ये, मग तेवढ्यात आठवलं विमानाने ती ट्रेनने यायला, देवा सॉरी येतात तर ट्रेनने यायला लागली आणि तिला पण तुझा. एवढ्या लांब लचक प्रार्थना, हे कुठं कुठं फिरता अहो. ऐकणाऱ्या मानवी नेमकं म्हटलं हिचं कन्फ्युजन काय, हिला तिकीट नेऊन दाखव का काय? अहो ते याच्यानं यायला, आणि आता ट्रेनमध्ये नाही, आता ते बसमध्ये बसलेले आहेत. तुम्ही प्रार्थना करताना पण तसलं अहो, साधं सोपं बोला. देवा तुझी इच्छा असली, एक वाक्य बोला, तुझी इच्छा असली तर. काय येशूची प्रार्थना तुम्हाला माहिती का? येशूची प्रार्थना किती प्रभावी प्रार्थना होती. हे देवा होईल तर हा प्याला मजपासून टळू दे. ही त्याची गरज आहे. प्याल्यामध्ये त्यांनी पाहिलं कष्ट आहे, दुःख आहे, नाकारलं जाणं आहे, थुंकणं आहे, अपमान आहे, वेदना आहे, त्रास आहे. दुसऱ्या क्षणाला प्रार्थना करतो, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. हे वाक्य प्रभू येशू ख्रिस्ताला 3 दिवस कबरेत ठेवतं, पण या वाक्यानं येशू कबरेतनं बाहेर पडून साऱ्या जगाला दाखवतो तो देव आहे. काही दिवस तुम्हाला कबरेचा अनुभव असेल, काही दिवस वेदनेचा अनुभव असेल, काही दिवस नाकारल्या जाण्याचा अनुभव असेल, काही दिवस बेकारी, कर्जबाजारीपणा, काही दिवस दुःख, वेदना, क्लेश, अपमान याचा अनुभव असेल. पण जेव्हा तुम्ही म्हणाला प्रभू, जसं तो कुष्ठरोगी म्हणतो, देवा माझा तुझ्यावरती विश्वास आहे, हे त्याची पावर, हे त्याचं सामर्थ्य. कोणतं? येशूला ते सामर्थ्य आणि त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी किंवा बरं करण्याचं सामर्थ्य, येशूमधनं बाहेर पडण्यासाठी एक शब्द तो बोलला. आज रात्री हा शब्द तुमच्या मुखातनं, प्रभू मला तुझ्या सामर्थ्यावरती विश्वास आहे, मला माहिती आहे तू मला बरं करू शकतो, तू मला नोकरी देऊ शकतो, तू मला बरं करू शकतो, तू माझ्या परिवाराची परिस्थिती बदलू शकतो. परंतु एक गोष्ट, तुझी इच्छा असेल तर या अनुभवामध्ये तुम्हाला नाही. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देवाची इच्छा त्याच्या लोकांसाठी चांगलीच आहे. देव कधीच त्याच्या इच्छेप्रमाणे कुणाला दुःख देत नाही, पीडा देत नाही, आजारपण देत नाही, बेकार देत नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, देवाची इच्छा हीच आहे की तुमचं दुःख साक्षीच्या द्वारे अनेक लोकांचं परिवर्तन करणारं ठरलं पाहिजे. हाय प्रभूची इच्छा आहे.
योबाची लेकरं मारावीत. ऐका काय बोलतो ते मी. त्याची बायको योबाची म्हणती, काय देवाला सत्व धरून तू राहिलास? या सत्यामुळं, या सत्वामुळं, या तुझ्या सिद्धांतामुळं आज माझी लेकरं गेलेली आहेत. या तुझ्या सिद्धांतामुळं आपली आर्थिक स्थिती ढेपाळली गेलेली आहे. या सिद्धांतामुळं आज तुझं आजारपण, तुझं दुखणं काढून काढून मी थकले. एक वाक्य ती बोलती, सत्व सोड, देव सोड आणि मरून जा. सोड धार्मिकता, सोड. हे दुःख प्रभूनं दिलं. का घडवलं योबाच्या जीवनामध्ये एवढं सगळं? का त्याची लेकरं मिळाली? का त्याचं शरीर फोडानं भरून गेलं? त्याचं कारण सांगतो तुम्हाला प्रिया. जेव्हा योबानं प्रार्थना केली, सामर्थ्यशाली विश्वास प्रभूवरती ठेवला, तो म्हटलं नाही, देवानं दिलं, ही देवाची इच्छा आहे. देवाला वाटलं माझी लेकरं काढून घ्यावी, देवाला वाटलं माझी गाढवं काढून घ्यावी, देवाला वाटलं माझे उंट काढून घ्यावी, देवाची इच्छा. आता हे वाक्य बोलल्यावरती जसं कुष्ठरोगी म्हणतो, प्रभू तुमच्यामध्ये बरं करण्याचं सामर्थ्य आहे. शास्त्र सांगतं जेवढं योबाचं गेलं 42व्या अध्यायामध्ये देवानं त्याला दुप्पट दिलं. म्हणून तर म्हणतो तुमचं दुःख लोकांसाठी एक साक्ष बनली पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. आणि त्याचं आजारपण असं म्हटलं, ती बायको म्हणते सकाळी उठल्यापासून खापर घेऊन खाजवत बनता. आता असं लिहिलं शास्त्रामध्ये, देवानं योबाला एवढं आरोग्य दिलं की त्याची त्वचा लहान लेकराच्या त्वचासाठी सारखी बनली. मी म्हणतो योबाला भेटण्यासाठी बरेच जण, कोणसा पार्लर नाही का, बरेच कोरियन का ते निघलं, ती कोरियन थेरपी नाही का. हा कोरियन ग्लास, आमच्याकडं स्टीलचे ग्लास आहे, कोरियन कुठला आणा नाही का. कोरियन ग्लास. योबाला विचारचं कसं काय एवढी त्वचा? बरं झालं आमच्या टीव्ही कंपन्या नव्हता, तर मेरे त्वचा का रहस्य लक्ष गेलं असतं तिथं नाही का. पण बायबल सांगतं योबाच्या त्वचेचं रहस्य होतं त्याचा सामर्थ्यशाली विश्वास. ज्या विश्वासानं त्याची त्वचा बदलली, त्याची स्किन बदलली. मी म्हणतो अशा प्रकारच्या आजारपणात तुम्ही असं असाल की तुमचं आजारपण लोक तुमच्याविषयी विचार करतील की कसं काय एवढं आजारपण झेलता. त्यास तुम्ही सांगितलं पाहिजे, आजारपण माझ्या शरीराला मारणार नाही, माझा विश्वास माझ्या शरीराला बरं करणार आहे, माझा विश्वास माझ्या शरीराला बरं करणार आहे, माझा विश्वास. परवा एका मीटिंगला गेल्यावर एक परिवार आला, पाळक साहेब तुम्ही इकडे येणार आहे म्हणून खास आम्ही लांबून आलो, नाशिकवरून आलो. म्हटलं का? ते म्हटले अहो ज्यास आम्ही तुमच्या मीटिंगला आलो ना, हा माझा भाऊ, याच्या दोन्ही किडन्या डॉक्टर सांगितलं फेल आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं की त्याचं बीपी जे आहे ना 250च्या पुढं होतं, 350, 250, 250 एवढं. आणि त्याला सगळे औषध उपचार केले पण त्याचं बीपी कमी होत नव्हतं. आणि डॉक्टर म्हटले आता दोन्ही किडन्या गेल्यात, लिव्हर गेलं, किडन्या गेल्या आणि बरेच ऑर्गन त्याचे डॅमेज होत चाललेले आहेत. आणि ते म्हटले की आता आम्हाला कळे ना काय करावं. आणि तेवढ्यात आम्ही त्या मीटिंगला आमच्या भावाला घेऊन आलो आणि तुम्ही प्रचार केला. सुजल्या अवस्थेमध्ये आमच्या भावाला आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आणि तिथं येताना त्याला पुढं आणलं, प्रार्थना केली आणि प्रार्थना करून घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर पुन्हा आम्ही एकदा चेकअप केलं तर त्याच्या किडन्या पण नॉर्मल झाल्या, शरीरातला प्रत्येक अवयव नॉर्मल झाला. का माहिती का? जेव्हा प्रभू प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतो ना तेव्हा ती तुमच्या साक्षीसाठी कारणीभूत ठरली जाते. एक चांगलं स्ट्रॉंग बिलिव्हर्स बना, सामर्थ्यशाली विश्वास. आणि सामर्थ्यशाली विश्वास बनण्यासाठी एकच मुद्दा मी तुम्हाला सांगेल, बरेच मुद्दे आहेत परंतु एक मुद्दा सांगून मी संपवेल. मार्काचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि त्याचं 23 वचन. मार्काचं शुभवर्तमान 11वा अध्याय 23 वचन. अजून बरेच मुद्दे आहेत परंतु मी कुठेही गेल्यावर सगळं संपवत नाही. का तर कांदिवलीच्या लोकांनी परत एकदा या मार्केटमध्ये मला बोलवावं नाही का. कांदिवली मार्केट मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असं म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसेच घडेल. आता दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट देवावरती तुमचा विश्वास पाहिजे. ऐका, आजारपणावरती ठेवू नका, बँक बॅलन्सवर ठेवू नका, डॉक्टरच्या शब्दावर सुद्धा विश्वास ठेवू नका. डॉक्टर शेवटचा शब्द वापरतात कोणता हो?
आप दवा की नाही, मग 10 लाख घालून दुवाकडे यायचं. बरं, तुमचे 10 लाख घेऊन तुम्हाला पूर्ण रिकामी करून है की नाही, सगळं शेती बाडी सगळं विकायचं आणि मग तो म्हणतो आप दवा की नाही दुवा की. अरे पहिले जाओ ना, बच जाएंगे ना वो. सगळं वाचेलच ना तुमचं. दवा की नाही दुवा की जरूरत आहे. मग तो शेवटी वाक्य ते बोलतो, मी पहिलंच वाक्य हे सांगतो तुमचं जायच्या अगोदर. पण तुम्हाला मी म्हणतो 10 लाख तिथं घालायचे, 1 लाख इथं घालवा ना. पण आमचं उलट आहे, डॉक्टरला 10 घालू, पाळकाला 10,000 देणार नाही. सामर्थ्यशाली विश्वासा संबंधाने बोलत आहे. तुम्ही कोणावर विश्वास. आता दुसरी गोष्ट इथं असं म्हटलं, तो काय म्हटलं त्यांनी, डोंगराला जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा हा. असे म्हणेल हा. आणि आपल्या बस 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 बस. सामर्थ्यशाली विश्वास हा बोलण्यात असतो बरं का. बोलावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी. काय बोलावं लागतं माहिती का, जी गोष्ट तुमच्याकडे नाही ती गोष्ट बोलावी लागते. आमेन. तुम्हाला माहिती का, अब्रामाला 80 वर्षाचा असताना देव बोलला, तुला तुझ्या पोटी एक मुलगा मी देणार आहे, आणि 100व्या वर्षी दिला. का दिला हो 100? मी कधी कधी विचार करतो, देवाचं काय डोकं फिरलं का, आता म्हातारपणी कसं काय नाही लेकरू खेळवावं, नाही का. 100 वर्षाचं झाल्यावर कसं काय तो लेकरू खेळत बसणार आहे, हाडं याचे ढिल्ले होते. परंतु याचं कारण मी तुम्हाला सांगतो. काय माहिती का, अब्राम देवाने त्याला बोललं ना की बाबा तुला मुलगा देणार आहे. त्याची बायको वेगळंच बोलत होती. मी जख्ख म्हातारी, मला कसं होईल. आता ही जख्ख म्हातारी आणि अब्राम तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा. मग तो काय तरुण बांड पोरगा होता फुटबॉल खेळणारा, की आता तिला होणार नाही ह्याला होणार आहे. पण ती काय म्हणते माहिती का, माझ्यापासून होणार नाही, हगारेपासून होणार. कोणापासून होणार आहे. आमचं नेहमी तसंच असतं. तुम्ही विश्वास ठेवा, देव तुमच्या जीवनात काम करेल. यांच्या मुलाला काम नाही. सिस्टर, तुम्हाला तुमच्या मुलाला देव काम करणार. तुमच्या मुलाला लागलं का नाही हो, दारू पीत फिरायला लागला. मग तुम्ही कसं काय म्हणू शकता त्यांच्या जीवनात का. अहो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. एक सेवक एका स्त्रीच्या घरी गेला प्रार्थनेसाठी. साहेब, गेली 20 वर्ष माझा नवरा दारू पितो, मी रोज त्याच्यासाठी प्रार्थना करते, माझ्या नवऱ्याची दारू सुटली नाही. काय प्रार्थना करते तू. तेव्हा माझ्या नवऱ्याची दारू सोड. रोज ही म्हणली, रोज हीच प्रार्थना करते. मग काय होतं, अहो तो जास्तच प्यायला लागला. पिणारच. तू म्हणती रोज दारू, देवा दारू सोड दारू सोड. तू एकदाही विश्वास ठेवला नाही त्याने दारू सोडली. एकदाही विश्वास ठेवला नाही. एकदा तू दारू सोड म्हणून प्रार्थना केल्यावर दुसऱ्या दिवशी तू म्हणायला पाहिजे, देवा माझ्या नवऱ्याची तू दारू सोडली, तुझे आभार मानते. कधी आभार दर्शनाची प्रार्थना केली का. पाठसाहेब नाही हो, हे लक्षात कधी आलं नाही. म्हणून 20 वर्ष तुझा नवरा दारू पितो. आजपासून तुझी प्रार्थना बदल. आज तू शेवटची प्रार्थना कर, माझ्या नवऱ्याची दारू सोड. आणि उद्यापासून सकाळपासून अशी प्रार्थना कर की देवा तू माझ्या नवऱ्याची दारू सोडली. आता तुला ते दृश्य दिसणार नाही. सैतान काय लगेच सोडणार आहे का. ब्रदर, आणि हिने प्रार्थना केली, ब्रदर आजपासून गुत्त्यावर येऊ नका, तुमच्यासाठी गुत्ता बंद, तुम्ही घरी बसा. सैतान तसं थोडी करणार आहे. तिने प्रार्थना केली, देवा माझ्या नवऱ्याची दारू सोडली. इकडं सैतान खवळला. तो म्हटला रोज 1 क्वार्टर मारतो, आता 2 क्वार्टर मारून जा. ती वाट पाहायला लागली, माझे मिस्टर येणार आहे आज दारू सोडलेल्या अवस्थेमध्ये. आणि दरवाजा वाजला, तिने दरवाजा उघडला. तो फार जिंकलेला होता, जास्त पिलेला होता, पण तिचे विचार बदललेले होते. सामर्थ्य तिच्या विश्वासामध्ये आलं. तिने काय प्रार्थना केली, काय आभार मानले माहिती का. देवा माझ्या नवऱ्यात बदल केला. काल तो कमी पिला होता, आज जास्त पिला. याचा अर्थ माझा नवरा बदलायला लागला. माझा नवरा बदलायला लागला. कालपेक्षा तो आज जास्त पिलेला आहे. देवा तुझे आभार मानते. आता विचार करा, असं बोलल्यावर सैतानाचं किती भिंतीवर डोकं आपटून घेतलं असेल त्यांनी. अरे ही वेगळंच बोलायला लागली ही बाई. आणि हिचा नवरा दारू पितो पहिल्यापेक्षा जास्त आणि ती अशी बोलायला लागली. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस 6 दिवस 7 दिवस 8 दिवस. या बाईची धन्यवाद 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 धन्यवाद, माझा नवरा आणि बदलला, धन्यवाद धन्यवाद. 8व्या दिवशी नवरा दारूच्या गुत्त्यावर जायला लागला आणि तो आत्मा त्याला जाऊ द्या ना. तो म्हटला नाही, शुद्धीवरती ये, आता समय
वेळ आला तुला बदलण्याचा. आणि मग त्या दारूच्या गुत्त्याकडे तो गेला नाही, घरी पळत पळत गेला आणि बायकोचा दरवाजावर थाप मारली. बायकोनं दार उघडलं आणि म्हटलं मला क्षमा कर, एवढे वर्ष मी तुला त्रास दिला आणि आता मी दारूच्या गुत्त्यावर गेलो पण मला जाऊ वाटलं नाही, आजपासून मी व्यसन सोडलं. हे एक गोष्ट ध्यानात ठेवा, सामर्थ्यशाली विश्वास तुम्हाला बोलण्यासाठी भाग पाडतो. तुमची परिस्थिती बोलण्यानं बदलणार आहे, 100% बदलणार आहे. आज तुम्ही जे बोलाल आणि ते घडलं जाईल. डोंगराला उपटून समुद्रामध्ये टाक म्हटलं टाकलं जाईल, समुद्रामध्ये टाक म्हटलं टाकलं जाईल. अहो एकदा आपल्या परिस्थितीविषयी बोला. तिने साक्ष सांगता सांगता तिला माझं प्रेशर जास्त आलं की लवकर माईक इकडे द्यायला पाहिजे म्हणून तिला सांगता आलं. तिने नाही सांगितलं, मग मला सांगू द्या थोडंसं. आता आलाच तर थोडंसं कसं बोलण्यानं परिस्थिती बदलतं ती सांगायची मला. मी वडील व्यसन करणारे, मग धुणं भांड्याची कामं कर, 7वीपासून लेकरं सांभाळणं, कुठंतरी धुणं भांड्याची काम. पण ती घरी आल्यावर तिच्या आईशी नेहमी बोलताना म्हणायची, मम्मी एक दिवशी आपला बंगला असणार आहे. ती म्हटली अगं आपण धुणं भांड्याची कामं करतो, आपला कुठला बंगला असणार आहे? ते म्हटले नाही असणार आहे मम्मी, आणि माझं लग्न पाळकाशीच होणार आहे. हा कोण पाळक करणार? तुझा बाप दारुड आहे, व्यसन करतो, तो कोण पाळक तुझ्याशी लग्न करणार? हे ती बोलत होती, सारखी बोलायची तशी. ती बघा, मला जेव्हा एक 25 वर्षापूर्वीची जर गोष्ट बघितली तर माझं फर्स्ट मॅरेज मिनिस्ट्रीमुळे तुटलं. काही माझ्याकडं नव्हतं आणि कोण टिकणार आहे सेवकाकडं, माझे सगळे डबे रिकामी सगळं. ते गेले बिचारी, त्याला मन डेट्स कारणीभूत होती. मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यात कधीच आलं नव्हतं, किती नाही. पण मग ती सोलापूरमध्ये आली आणि तिचं एक बोल नव्हतं, माझा एक बंगला असणार आहे, माझा नवरा पाळक असणार आहे. तिला विचारा बा, माझ्या तिच्या घरच्यांना पण जाऊन विचारा कसं देव काम करतो, त्याच्याविषयी मी बोलत आहे. सोलापूरमध्ये आली, तिने तिचं एज्युकेशन पूर्ण केलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुम्ही जाऊन बघा. 60 लाख रुपयाचा बंगला तिने सोलापूरमध्ये बांधला. इतका भारी बंगला बांधला. हे बोलण्यानं तिला प्राप्त झालेलं आहे, बोलण्यानं. जेव्हा तुम्ही बोलताना देव तुमची परिस्थिती बदलतो. आणि एवढे वर्ष मी थांबल्यावर देवाने मलाच का माझ्या तोंडातनं वधवून घ्यावं की बाबा तिला करून घे. ती बोललीच नसती, आता तिला दुसरा कुठला पण हिरो मिळाला असता, दिसायला छान आहे, कुठला पण हिरो मिळाला, पण तिने मागितला पाळकच. आणि पाळकाचं जीवन तर त्रासदायक जीवन असतं. परंतु लक्षात ठेवा, त्रासामध्ये मोठे आशीर्वाद पण असतात. म्हणून तुम्ही जे बोलताना ती तुमच्या जीवनामध्ये घडलं जातं. हे सामर्थ्यशाली विश्वासाचं दर्शक आहे. तुम्ही नकारात्मक परिस्थितीमध्ये सकारात्मक बोलत राहा. सकारात्मक. जेव्हा तुम्ही सकारात्मक बोलताना, खूप साक्षी आहेत माझ्याकडं, परंतु वेळेअभाव मी तुम्हाला एवढ्या साक्षी सांगणार, पण प्रत्येक मुद्द्याला तुमच्याकडे एक साक्ष असेल. तुम्ही बोलून बघा एकदा. जॉब नाही तुमच्याकडं, एकदा बोलून बघा ना, देव मला गव्हर्नमेंट जॉब देईल. लक्षात ठेवा. आता तुमचं एज किती याच्याशी काय संबंध आहे? दावीद ईशाच्या घरामध्ये देवानं शमूएलला पाठवलं, जा त्याच्या घरामध्ये एक मुलगा आहे, त्याला मला राजा करायचा आहे. 8 मुलं आहेत ईशाच्या घरामध्ये. 7वीला बोलवलं. शमूएल म्हणायचं नाही, याच राजा इतका उंचापुरा आहे. देव सगळ्याला नाकारत होता. शेवटी ईशाला विचारलं, अजून कोण मुलगा आहे का? तो लाय मेंढर चारतोय, तो काय राजा होण्याच्या लायकीचा नाही. कधी कधी आई वडील पण म्हणतायचं, डोकं चालत नाही, 4 बकऱ्या घेऊन सोडून द्यायचं. पूर्वी म्हणत होते, आता कुठं बकऱ्या नाही चारायला. त्याला पाठवून दिलं. आणि इकडं त्याला तो बोलवतो देव. शमूएल बोलव त्याला रानात आणला. देव म्हणतो, याला मी राजा. अरे बॅकग्राऊंड काय याच्याकडे अनुभव, कुठल्या गोष्टी याच्याकडे, चांगूल पण सगळ्यांनी त्याला नाकारलेलं होतं. पण एक गोष्ट निश्चित आहे, जेव्हा तुम्ही देवाच्या हातामध्ये पडता, ज्याला झिडकारलं देव त्यालाच राजगादीवरती बसवतो. हे देवाचं आमच्या जीवनात संबंध आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे बोलाल ते घडलं जाईल. नाकारलं बोलू नका. दाविदासारखं बोला, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. बरं, त्याची राजगादी साधी सुधीने बरं का. मी आता जे तुम्हाला सांगतो ना, दाविदाला मिळालेली राजगादी अशी राजगादी होती. शास्त्र सांगतं, दाविदाचं राजपद कोणापासून काढून घेतलं जाणार नाही. दाविदाच्या कुळातनं येशूचा जन्म झाला आणि राजांचा राजा म्हणून तो कायम स्थापित झाला. ही गोष्ट तुम्ही देवाकडे मागा, किती आशीर्वाद तुमच्यापासून कोणी काढून घेऊ शकणार नाही. कोणीच काढून घेऊ शकणार नाही. देवाचे प्रिय लोक,
कांदेवालीच्या लोकांना माहित नाही मला तुम्ही कुठून आला, पण जाता जाता एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, बोलणं असं असू द्या की तुमचं बोलणं तुमचा इतिहास घडवणार असू द्या. इतिहास बरं का, इतिहास मी बोलत नाही साधं सुद्धा. इकडे येताना तुम्ही मेंढरं घेऊन आला, पण जाताना राजमुकुट घेऊन गेलं पाहिजे. जन्माला येताना मेंढपाळ म्हणून जन्माला आला, पण देवाच्या हातात पडल्यावर परमेश्वर त्याच्या संपन्नानं म्हणतो, अरे शमूएला कोणाच्या नको, पण दाविदाच्या डोक्यावर राजमुकुट घाल. आज रात्री प्रभू असेच डोके शोधत आहे, ज्या डोक्यातनं एक कल्पना बाहेर येते त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. असे लोक नाही की देवा तुम्हाला का असं जन्माला घातलं, असं जाताना विचार करत गेलं पाहिजे. अरे जाताना म्हटलं पाहिजे तिलोरे पाळक आलं, बरं झालं मेंढरच चारत बसणार होतो, पण आता आम्हाला कळलं मेंढर नव्हे, माझं डोकं मेंढरू वागवण्यासाठी नाही, माझं डोकं तर राजमुकुट घालण्यासाठी आहे आणि प्रभूनं त्याच्यासाठी मला जन्माला घातलेलं आहे. चल आपल्या जागेवरती आपण बरं होऊया, आपले डोळे आपण बंद करूया, आपली मस्तक आपण चुकूया, आपल्या मान आपण लावूया. सर्वजण आपले डोळे बंद करेल, प्रत्येक व्यक्ती आपले डोळे बंद करेल. आज तुम्हाला तुमच्या जीवनाचं गणित समजलं का? कोण आहात तुम्ही? काय तुमच्या विश्वासामध्ये सामर्थ्य आहे का? तुम्ही कोणत्या योजनेने या जगामध्ये आलेला? या शहरामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये नकारात्मक जीवन जगण्यासाठी, नाकारलेल्या परिस्थितीमध्ये टिकण्यासाठी प्रभूने तुम्हाला बोलवलं नाही. तुमचा इतिहास बदलावा आणि तुम्ही लोकांसमोर जाऊन प्रभूचं गौरव लोकांना दाखवावं, याच्यासाठी प्रभूने तुम्हाला बोलवलं. आज रात्री जिथं तुम्ही उभा आहात ती जागा इतिहास घडवणारी जागा आहे. आणि प्रभूचं वचन जे आलंय ते साधं सुद्धा वचन नाही, हे वचन रेमा आहे, हे वचन काहीतरी घडवणार आहे, हे वचन परिस्थिती बदलणार आहे. चला आपले हात उंच करूया. आज तुम्हाला काहीतरी बोलायचंय. तुमचा विश्वास त्याला मजबूती आणायची, तुमच्या विश्वासाला मजबूती आणायची. असं सामर्थ्य तुमच्या विश्वासामध्ये शोधा की ते सामर्थ्य जगाला हलवून टाकेल. ते सामर्थ्य भट्टीची तीव्रता नष्ट करून टाकेल. ते सामर्थ्य सिंहाची तोंड बंद करून टाकतील. ते सामर्थ्य मेंढर चारणाऱ्यापासून राजगादीपर्यंतचा प्रवास तुमच्या बाबतीमध्ये घडवेल. किती लोक तयार आहेत? किती लोक म्हणतील की आज मी आहे तसं जाणार नाही? किती लोक म्हणतील की प्रभू मला एक नवीन व्यक्ती म्हणून या ठिकाणात घेऊन जा? मला माहिती आहे की तुमचे व्यक्तिगत प्रश्न भरपूर आहे, आर्थिक असतील, आहेत काही लोकांकडे आर्थिक प्रश्न. त्यांचे प्रश्न भविष्यामध्ये त्यांना चांगली दिशा दाखवत नाही. करिअर असेल, कुटुंब असेल, व्यक्तिगत जीवनाचा लढा असेल, सगळी परिस्थिती तुम्हाला नकारात्मक बनवत असेल, पण आज देवाच्या वचनानं सकारात्मकता तुमच्यामध्ये निर्माण केलेली आहे. कोणी तर प्रभूच्या सेवेमध्ये आवेशी आहे, परंतु मंडळीतलं वातावरण त्याच्यासाठी जेव्हा तो पाहतो त्यास ते डिस्टर्ब त्याला करतं, पण तो कोणाला सांगू शकत नाही. आहे कोणीतरी एक व्यक्ती या ठिकाणामध्ये प्रभूची सेवा करणारा व्यक्ती आहे, परंतु विश्वास ठेव, आता देव परिस्थिती बदलणार आहे. आता बोलायला सुरुवात कर, आता बोलायला सुरुवात कर. ओ रबा शाखा नामासे. आपले हात उंच करूया, आपले हात उंच करूया. आता तुमचं बोलणं तुम्हाला घडवणार आहे, तुमचं बोलणं तुम्हाला घडवणार आहे, तुमचं बोलणं तुम्हाला घडवणार आहे. तुम्ही जे बोलाल ते घडणार आहे. बोला, काहीतरी वेगळं बोला. आपल्या जीवना संबंधानं, आपल्या स्वतः संबंधानं काहीतरी वेगळं बोला. काय बोलणार ते घडणार आहे. ते बोलत गेले. येशू म्हणतो तो डोंगराला उपटून समुद्रामध्ये पड असं म्हणशील तर डोंगर आपली जागा सोडेल. आज कोण बोलणार आहे? कोण बोलणार आहे? बोला बोला.
तो डोंगरासारखा प्रश्न तुमच्या समोर आहे, ते डोंगरासारखं आजारपण तुमच्या समोर आहे. आज रात्री हे आजारपण डोंगरासारखं समुद्रामध्ये जाऊन पडणार आहे. अरिबा शाखाराबा से रे बेरे बेरे. हात उंच करूया, आपले हात उंच करू, आपल्या जागेवर उभं राहूया. आता कोणी गप्प राहू नका, कोणी गप्प राहू नका. तो ताज्या तेलाचा अभिषेक, तो सामर्थ्याची ओतणी प्रभू पुन्हा एकदा आमच्यामध्ये करणार आहे. आमचं अस्तित्व, आमचं व्यक्तित्व, आमचं सगळं चरित्र देव बदलून टाकणार आहे. एक गीत गात असताना आपले हात उंच करू, कोणी कुणाकडे पाहू नका. स्वर्ग तुमच्यासाठी उघडला जात आहे, स्वर्गातले आशीर्वाद पृथ्वी तलावरती येत आहे आणि तुमच्या शब्दानं परिस्थिती बदलली जात आहे. हे विश्वास ठेवा आणि बोलायला सुरुवात करा. अरिबा शाखा सेरेबे. आय प्रेज यू लॉर्ड. देवा तुला धन्यवाद, देवा तुझी महिमा, देवा तुझी स्थिती. ओ रबा शाखा नामा सेरिबे. प्रिय बहिणी, तू आपल्या जीवनासंबंधानं निराश आहे, आपल्या जीवनासंबंधानं तू निराश आहे. तू खूप प्रार्थनाशील व्यक्ती आहे, मंडळीमध्ये तुझं समर्पण आहे, पण तुझा व्यक्तिगत लढा तुला अस्वस्थ करतो आणि तू म्हणतो मी एवढी प्रार्थना, एवढी सेवा करते, देवानं माझ्याकडे का पाहिलं नाही. तर प्रभू आज तुझ्या संबंधानं म्हणत आहे, जेवढी परीक्षा इयोबाची बघितली तेवढे जास्त आशीर्वाद त्याला मी दिले. तुझी पण परीक्षा तुझ्या आशीर्वादासाठी आहे, तुझी परीक्षा तुझ्या आशीर्वादासाठी आहे, तुझी परीक्षा तुझ्या आशीर्वादासाठी. देवाचे आभार मान, एवढ्या मोठ्या परीक्षेसाठी प्रभूनं तुला लायक बनवलेलं आहे. धन्यवाद प्रभूजी, स्तुती आराधना. कोणतरी एक व्यक्ती या ठिकाणामध्ये प्रभूच्या सेवेमध्ये फार तत्पर आणि पुढे ती व्यक्ती होती, परंतु व्यक्तिगत रीतीनं काही घटना तिच्या जीवनात अशा घडल्या, त्यामुळे ती प्रभूपासून दूर गेलेली आहे. परंतु आता देव तिच्याशी बोलत आहे आणि प्रभू तिला म्हणतो, परिस्थिती बदलण्यासाठी तुला पुन्हा एकदा माझ्याकडे वळावं लागणार. परत एकदा त्या विश्वासामध्ये मजबूत हो, यासाठी की मी तुला हलवणारा व्यक्ती बनवणार आहे, जगाला हलवणारा. तुझी साक्ष, तुझं समर्पण, तुझी सेवा, तुझं पाचारण, या गोष्टीच्या द्वारे तो जगासमोर तुला घेऊन जाईल आणि जगाला तो थांबून टाकेल की खरोखर प्रभू महान आहे. अरे शाखाराबा सेरेबे रेबी शाखातराबा. पाठीचं दुखणं प्रभू यावेळेस यातून सुटका देत आहे. अनुभवा प्रभूचं आरोग्य या ठिकाणामध्ये आहे. अनुभवा ती सामर्थ्य, अनुभवा ती साक्ष, अनुभवा ती साक्ष. हो रबा शाखा. एक व्यक्ती या ठिकाणामध्ये सतत दोष देणारी ती व्यक्ती आहे. घरातल्या लोकांना, परिस्थितीला दोष देणं तिचा स्वभाव आहे. प्रभू आज म्हणतो, काढून टाक, मी तुझ्यामध्ये एक नवीन गोष्ट करणार आहे. तुझ्या विश्वासामध्ये सामर्थ्य होतो, तू दोष देणार नाही तर प्रभूचं गौरव करणारी व्यक्ती बनशील. रिबा राबा राबा शाराबा सेरेबे रेबे रेबे रिखांदा राबा शाराबा. एक व्यक्ती या ठिकाणामध्ये अनेक प्रकारचे रोग तिच्या शरीरामध्ये, थायरॉइड, त्याचप्रमाणे बीपी, शुगर, बॉडी पेन्स, अशा अनेक समस्या तिच्याकडे आहे. आज रात्री देव तिला देखील मोकळं करत आहे, आरोग्य देत आहे. त्याचं सामर्थ्य ओतून प्रभू म्हणत आहे, विश्वासाचं सामर्थ्य तुझ्यामध्ये काम करत आहे. विश्वासानं बोलायला सुरुवात कर. देवानं मला आरोग्य दिलं, देवानं मला सुटका दिली, देवानं मला बरं केलं, देवानं मला बरं केलं. कोण म्हणेल प्रभूनं मला बरं केलं. रेबे 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 शाखाराबा से रेबे 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 रेबेंद्रबा शाराबा सरोबरवच. आपला आवाज मोठा करा, आपला आवाज. स्वर्ग उघडला जात आहे, स्वर्ग उघडला जात आहे, स्वर्ग उघडला जात आहे. स्वर्गातलं सामर्थ्य, स्वर्गातलं सामर्थ्य, बरं करणारं सामर्थ्य, परिस्थिती बदलणारं सामर्थ्य आता देव या ठिकाणामध्ये पाठवत आहे. लॉर्ड आय प्रेज, आय प्रेज, आय प्रेज, आय प्रेज. पुष्कळ लोक मोकळे होत आहे, पुष्कळ लोक मोकळे होत आहे. आर्थिक आशीर्वाद देव आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये मोकळे करत आहे. जे लोक आर्थिक प्रश्न घेऊन देवाकडे आले, प्रभू म्हणतो परिस्थिती बदलणार आहे. आता तुम्ही बोला आणि तुमची परिस्थिती बदलणार आहे. मी कर्जबाजारी म्हणू नका, मी कर्जबाजारी म्हणू नका, मी घेणारा नाही तर देणारा म्हणा. मी देणारा व्यक्ती बोला, बोला. कोण बोलेल, कोण बोलेल. विश्वासानं परिस्थिती बदलती. सामर्थ्य तेच आहे जे बोलण्यामध्ये. डोंगराला उठून समुद्रामध्ये पड म्हटलं तर डोंगर पडेल, डोंगर पडेल, समुद्रामध्ये जाऊन पडेल. हो रिबी 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 साखाते रेबे. अंगामध्ये टोचलत असल्याचा अनुभव ज्या व्यक्तीला येत आहे, प्रभू तिला बरा करत आहे. तो म्हणतो, बरं हो आपल्या विकारापासून, बरं हो, बरं हो, बरं, बरं हो. थँक यू लॉर्ड. आय प्रेज, आय प्रेज, आय प्रेज यू.
जीसस आई वर्शिप यू. थँक्यू लॉर्ड. पुष्कांमध्ये देव काम करत आहे. पुष्कांमध्ये देव काम करत आहे. फक्त तू न बोलल्यामुळं तुझे खूप आशीर्वाद निघून गेलेले आहेत. तू न बोलल्यामुळं. देवाच्या सानिध्यामध्ये बोलणारी व्यक्ती बन. देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आमच्या चुका, आमच्या उणिवा, आमच्या कमतरता तू आम्हाला दाखवल्या. खरंच चुकलो देवा, खरंच चुकलो. आम्हाला कबरेपर्यंत जीवन जगायचं नाही तर कबरे बाहेरचं जीवन जगायचं प्रभूजी. आम्हाला त्या विश्वासाच्या लेवलला घेऊन जा की ज्या विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. प्रभू, या लोकांना मी तुझ्या स्वाधीन करतो. इथून जाणारे लोक, उद्या इथं प्रार्थना भक्ती असणार आहे, परंतु येताना त्यांनी बोलल्याच्या द्वारे काहीतरी घडले अशा साक्षी घेऊन येऊ प्रभूजी. उद्याच्या भक्तीमध्ये तशा साक्षी घडल्या जाऊ दे. काहीतरी घडणार आहे हा माझा विश्वास आहे प्रभूजी. काही लोकांना जाता जाता ती गोष्ट करणार आहे आणि माझा विश्वास आहे ते बोलल्यानं त्यांची परिस्थिती बदलणार आहे. ओ रबा शाखा रबा सेरे बेरे 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 रिबांद रबा शाखा तोरबो सेरे बे रिहा खला शबे तेरे बन रेहन तोरबो सेबे तिरी बाला बा राहा तोरो सेबे तिरी बाला बा रखा तोरबो सेबे लेहन तोरबो शाखा तेरे बेरे 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 बेरे. अश्रू बदलत आहेत. अश्रूचं रूपांतर आनंदामध्ये देव करत आहे. क्लेशाचं रूपांतर हर्षामध्ये देव करत आहे. आणि माझा देव त्रिकाल देव, त्रैक्य देव या ठिकाणामध्ये हजर आहे आणि तो सर्व काही करणारा देव आहे. प्रभू, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी. आत्म्याच्या सामर्थ्याबद्दल तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्याच्या अनुग्रहाबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू. या परिसरामध्ये जिथून जिथून लोक आलेत तिथं जाताना त्यांच्याकडे चमत्कार जाऊ दे प्रभूजी. त्यांच्या घरात, त्यांच्या परिवारात, नोकरीमध्ये, शरीरामध्ये, लेकरांमध्ये, कुटुंबातल्या लोकांमध्ये असं काही घडलं जावं. विश्वासाचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये कार्यरत होते. आजपासून कोणी लोक नकारात्मक बोलणार नाही. प्रत्येक व्यक्ती सकारात्मक बोलेल अशा प्रकारचं वातावरण कर. अशक्य गोष्टी शक्य करणार अशा प्रकारच्या गोष्टी बोलण्यासाठी कृपा करो देवा. या तुझ्या कळपाला तुझ्या स्वाधीन करतो, त्यांना आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. I request everybody to have a seat. सभी बैठ जाएंगे 5 मिनट के लिए. It was amazing word, really. It was for the first time. मुझे याद है ये पहली ऐसी सभा है जिसने 1.5 घंटा ओवर क्रॉस किया है. कोई बोर हुआ यहाँ पे? ऐसा लग रहा था चलते रहे, लेकिन क्या करे, समय की पाबंदी है. कई लोग काफ़ी दूर से भी आए हुए हैं. Yes, but really it was really touching messages from Pastor Telore. I really hope we can again invite him again some other day. It's really a privilege to have a pastor between us. एक सूचना है, कल हमारी यहीं पे इसी जगह पे सभा है, फेथ ओवर फियर. कल 9:30 बजे सुबह में यहाँ पे सभा रहेंगे. भाई मनोज हमारे बीच में रहेंगे वो वचन देने के लिए, और ब्रदर उमेश हमारे वर्शिपर रहेंगे. So I want 9:30. It's 9:30 in the morning. You all are welcome. अपने हो सके अपने फ्रेंड सर्कल में, अपने फैमिलीज़ में कोई भी ऐसा डिप्रेशन में है, I think you should get them here. You know, it's really blessing to get others. दूसरों को भी लेके आइए यहाँ पे, ठीक है. कल सुबह 9:30 बजे. कीप द टाइम इन योर माइंड. हमारी अगली सभा फैमिली ऑफ क्राइस्ट मिनिस्ट्री जो आयोजित कर रहे हैं वो डॉक्टर पास्टर नीतू पी चौधरी जी का है, जो चंडीगढ़ से हैं. बहुत जल्द आपको आगे के डिटेल्स हम शेयर करेंगे. एंड आई नाउ रिक्वेस्ट पास्टर एम के जादू टू कम अपॉन द स्टेज एंड डू द ऑनर्स एंड डू द क्लोजिंग प्रेयर. प्रेज द लॉर्ड. मैं आशा करता हूँ सभी ने बहुत आशीष पाई है. हालेलुया. और हमारे हर एक के हृदय को परमेश्वर ने स्पर्श किया है और हमारे विश्वास को और भी परमेश्वर ने जिंदा कर दिया. हालेलुया. एक व्यक्ति जिसका बेटा मरकुस की पुस्तक इसके 9 अध्याय में एक लड़का जो
अकड़ी आती है, फिट आती है, कभी आग में कभी पानी में दुष्ट आत्मा उसको मरोड़ के डाल देती है। यीशु ने बोला तुम्हारे विश्वास के कमी के कारण से ये ठीक नहीं हुआ है। उसका पिताजी ने बोला मेरे विश्वास का इलाज कर दे। हालेलुया। अब आने में अगर विश्वास की कमी है, प्रभु ने आज हमें विश्वास में और भी बढ़ा दिया है। हालेलुया। और विश्वास बोलना है। हालेलुया। और ज़रूर उस 12 साल से लहू बहने वाली औरत ने अंदर क्या किया? विश्वास किया और मुंह से बोला। प्रेज़ द लॉर्ड। अंदर विश्वास करते गए, रोज बोलते गए और एक दिन यीशु के वस्त्र को छूकर उसको चंगाई मिल गई। आज हम लोगों ने, कई लोगों ने यहाँ पर आशीष पाई है, कई लोगों ने छुटकारा पाया है। और जैसे प्रभु के दास ने कहा है कि मार्ग में जाते हुए हम चंगे होने वाले हैं, हमारे घर पे जाने से हमें आशीष, ये आशीष यहाँ रुकी नहीं है, ये आशीष यहाँ से शुरू होती है। हालेलुया। जैसे प्रभु के दास ने बताया कि यीशु कब्र में है, ये बड़ी बात नहीं है, ये तो निराशा है, लेकिन ये यीशु जी उठा, ये बड़ी बात है। हालेलुया। तो हम बड़ी बात को लेकर जा रहे हैं। हमारा विश्वास फिर से एक बार जिंदा हुआ, ये हम विश्वास करते हैं। प्रभु आप सबको आशीष दे। आइए दुआ करते हैं। प्यारे हमारे स्वर्गीय पिता, आकाश और पृथ्वी के मालिक, आपका धन्यवाद करते हैं। प्रभु जी, आपने कहा कि मैं सारे प्राणियों का परमेश्वर हूँ, मेरे लिए क्या असंभव है। प्रभु जी, सब कुछ आपके लिए संभव है, विश्वास करने वालों के लिए सब कुछ हो सकता है, आपने कहा। प्रभु जी, आज यहाँ से अनेक लोग प्रभु जी एक नया विश्वास का जीवन भर के जा रहे हैं। प्रभु जी, जो विश्वास में कमज़ोर हो गए थे प्रभु जी, कई घटनाओं ने लोगों के विश्वास को हिला दिया था प्रभु जी, कई घटनाओं ने लोगों के विश्वास को कमज़ोर किया था प्रभु, लेकिन आज आपके वचन के द्वारा उन सूखी हुई हड्डियों को फिर से जीवन मिला है प्रभु जी, और फिर से एक बड़ी सेना हो जाएगी प्रभु जी। हम आपका बहुत धन्यवाद करते हैं आपके दास के लिए। और प्रभु जी, यहाँ उनको ले आकर के इस जगह पर कांदिवली को, यहाँ आए हुए लोगों को आशीषित करने के लिए आपका धन्यवाद। आए हुए सभी लोगों को आशीष करे प्रभु जी। और जो भी आपके दास के मुंह से निकला वो वचन है प्रभु जी, जैसे आपके वचन में लिखा है कि अगर पहाड़ से कहेंगे तो टल जाएगा, जो कहा गया है वो हो जाएगा, ये हम विश्वास करते हैं। सारा आदर महिमा आपको देते हुए, जैसे लोग आए हैं प्रभु जी, वैसे ये सुरक्षित अपने घर लौटेंगे और आपकी महिमा आज रात को भी देखेंगे और आपकी महिमा इनमें और भी बढ़ती जाएगी। धन्यवाद। सभी आपके बच्चों को आपके हाथ में सौंपते हुए ये प्रार्थना विनती करते हैं हमारे प्रभु यीशु मसीह के नाम में। बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की। परमेश्वर आप सबको बहुत आशीष दे। आ सकते हैं आप कल सुबह में 9:30 बजे, फिर हम मिलेंगे। धन्यवाद। It's time for vote of thanks. I really want to thank, मैं तहे दिल से भाई MK जादव पास्टर जी का धन्यवाद कहना चाहूँगी। ब्रदर उमेश ब्रदर और उनके टीम का धन्यवाद करना चाहूँगी। हमारे जो मीडिया टीम है, भाई आर्यन का धन्यवाद करना, जो कल्याण से इतने दूर से आए हैं वीडियो शूट करने के लिए। हमारे ये जो कैमरामैन भाई है, उनको धन्यवाद करना चाहूँगी फैमिली ऑफ क्राइस्ट मिनिस्ट्री की तरफ से। और सारे जो हमारे मीडिया टीम्स कंटिन्यूसली दे वर ऑल रॉकिंग, यू ऑल गाइज आर रॉकिंग। थैंक यू। एंड तहे दिल से सभी पासबानों का जो इतने दूर से आए, अपना बिजी स्केड्यूल होने के बावजूद वो यहाँ पर आए, इस सभा को अटेंड किया। सो थैंक यू ऑल द पास्टर्स and I want to thank all the church members also. Thank you so much, and thank you to me also, Miss Shal and Daigo Pereira, for the hosting. God bless you all. Shalom.